तुकाराम महाराज तुमची खूप मोठी सेवा, खूप मोठं नामस्मरण, खूप मोठी भक्ती त्या ठिकाणी झाली आणि म्हणून तुम्ही काहीतरी मागून घ्या, काहीतरी मागा, काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात तसं आम्ही आतापर्यंत काही मागितलं नाही. माझ्या वडिलाची मिरासेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आतापर्यंत देवा आम्ही फक्त तुझी सेवा केली, आतापर्यंत काही मागितलं नाही. पण देवा तू माग म्हणतोयस ना, तुझी इच्छाच आहे ना मी काहीतरी मागावं. मग देवा एक काम कर, आम्हाला अशा पदावर पर्यंत नेऊन ठेव. देवानी प्रश्न विचारला, मग महाराज तुम्हाला नेमकं माझ्याकडून काय अपेक्षित आहे? तुम्हाला मी माझ्यात सामावून घेऊ का? तुम्हाला मी एकरूप करू का? तुम्हाला माझ्या जवळ जागा देऊ का? महाराज म्हटले, देवा आम्हाला तुझ्यात एकरूप करून घेऊ नको, आम्हाला मोक्ष देऊ नको, आम्हाला तुझ्यामध्ये सामावून घेऊ नको. मग का बरं? महाराज सांगतात, जर आम्ही तुझ्यात सामावलो तर देव आणि भक्त हे आम्ही वेगळे राहणार नाही, ते काय होणार? एकरूप होणार. आणि जर आम्ही तुझ्यामध्ये सामावलो तर देवा आम्हाला देवभक्तपणाचा जो आनंद आहे, अद्वैतपणाचा आनंद आहे, ते आम्हाला मिळणार नाही. महाराज म्हणतात, अद्वैती तो नाही माझे समाधान. आम्हाला तुझ्याशी अद्वैत नाही करायचं, मग आम्हाला तुझ्याशी द्वैत करायचंय. मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज गोपिका रमणू. महाराज सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव ऐसे करी. देवा मला भक्त राहू दे, तू देव राहा. याचा सरळ अर्थ अद्वैती तो नाही माझे समाधान. देवा अद्वैत स्थिती आम्हाला नको आहे का? तर त्याच्यामध्ये आमचं समाधान नाही. का अद्वैत स्थिती नको? महाराजांनी उत्तराधारामध्ये त्या ठिकाणी सांगितलं. महाराज म्हणतात, जर अद्वैत स्थिती आम्हाला प्राप्त झाली तर देवा आमचं स्थान तुझ्या हृदयामध्ये राहील. आणि एकदा जर तुझ्या हृदयामध्ये स्थान मिळालं तर गोड हे चरण सेवा तुझी, तुझी गोड असणारी चरणाची सेवा आम्हाला करायला मिळणार नाही. म्हणून महाराज म्हटले, अद्वैती तो नाही माझे समाधान. मग समाधान कशात आहे? गोड हे चरण सेवा तुझी. मग नेमकं आम्ही काय द्यावं? मी काय देऊ? पांडुरंग परमात्मा विचारतात. तुकाराम महाराज म्हणतात, करोनी उचित देई हेची दान. महाराज म्हणतात, देवा तू सगळं जाणतोय, तुला सगळं कळतंय, तुला सगळं माहिती. एक काम कर, काय तुला उचित वाटेल असं दान दे. पण एक लक्षात ठेव, काय? करोनी उचित देई हेची दान. देवा एक लक्षात ठेव, आम्हाला दुसरं काही आवडत नाही बरं. तू दुसरं काहीतरी देशील, संपादन देशील, सोहळा देशील, धन देशील, मोक्ष देशील, बाकीचं नाही. मग आवडे कीर्तन नाम तुझे, करोनी उचित देई हेची दान. आवडे कीर्तन नाम तुझे. देवा आम्हाला तुझं कीर्तन, तुझं नामस्मरण, तुझं भजन, तुझी भक्ती हेच आवडतं. मग एक काम कर, अशा अनुषंगानं जे तुला उचित वाटेल ते दान आमच्या पदरामध्ये टाक. मग अजून दुसरं काय? महाराज म्हटले, काही नाही. देवभक्तपण सुखाचा सोहळा. देव आणि भक्त या दोघांमध्ये जो संवाद आहे, देवाचा आणि भक्ताच्या यांच्यामध्ये जे नातं आहे ना महाराज, हे सुखाचा सोहळा निर्माण करणारे. मग देवा एक काम कर ना, काय तुझ्यापासून आम्हाला निराळा ठेव, बाजूला ठेव, आणि देवभक्तपणाचा जो आनंद आहे तो आम्हाला दे. देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवोनी निराळा दावी मज. महाराज म्हटले, तुझ्यापासून थोडं निराळं ठेव, बाजूला ठेव, आणि देवभक्तपणाचा जो सुखाचा आनंद आहे तो आम्हाला प्राप्त करून दे. आणि सगळं झाल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा उगा आम्हाला येड्यात काढायची कामं करू नको. या जगामध्ये सगळं तुझंच आहे ना, सगळ्याचा मालक तूच आहे ना. मग तुका म्हणे आहे तुझे हे सकळ. देवा हे सगळं तुझंच आहे, तुला कठीण काही नाही. मग एक काम कर, काही गोष्टी तुला जर आता देता आल्या नाही ना, मग देवा एक काम कर, काय तुका म्हणे आहे तुझे हे सकळ कोणे एक एक काळी देई मज. नाही आता जमलं, नंतर दे. काय दे? करोनी उचित देई हेची दान. आवडे कीर्तन नाम तुझे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर मांडला. तुम्हाला कळाला? मला तरी वाटते बऱ्याच जणाला कळाला नसेल. कळालाय का? एक तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. कळलंय का? कळालं म्हटले तर पुढं चालतो, आणि नाही कळलं म्हणले तर परत सांगतो. कळाला का? कळाला का? मग आता तुम्हाला झोपायला काय अडचण? झोपू नका. 9 वाजता कीर्तन किती 7:30ला चालू झालं ना, मग आता संपलं कितीला पाहिजे? 9:30लाच ना. म्हणजे मी नियमाचा पक्का माणूस आहे. 7:30ला तुम्ही चालू केलं, मी संपवणार कितीला? किती तुम्हाला आमटी भाकरी हाक मारत असली तरी मी 9ला संपवणार नाही. अगदी 9:15, 9:25 सुद्धा नाही, 9:30च पक्के. कारण कसं आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता इतकं मोठं पाकिट तुम्ही 11,000चं भरणार, मग तसं कीर्तन झालं पाहिजे ना. का असले बरं? काय झालं नेमकं? काय 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 झालं? काय काही चुकीचं बोललो का? 15च आहे का? असं द्या. ऐका, विनोदाचा भाग सोडा. अभंगावरती काही भावपुष्प आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याच्या अगोदर
अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्यांच्या योगदानानं गेल्या अनेक वर्षापासून, किती वर्षच नाही टाकलं वाटतं ना, हा, अनादी काळापासून महाराज भक्ती अशी असावी, भक्ती अशी मोजायचीच गरज नाही, हा 69 अशा प्रकारची भक्ती असावी. भक्ती मोजली की मग कुठंतरी त्याच्यामध्ये व्यापकत्व कमी होतं, आणि भक्ती न मोजता केली तर त्याला विशेषत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं. अनादी काळापासून गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला नाम सप्ताह परम आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादानं, भगवान नागेश्वराच्या कृपेनं, संत सज्जनांच्या आशीर्वादानं व कैलासवासी विठ्ठल भोजू रोहकले यांच्या प्रेरणेनं आणि पंचकृषीतील भाविक भक्तांच्या सहकार्यानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी आपला या ठिकाणी सप्ताहाचा कितवं वर्ष सांगता येत नाही, पण तरी सुद्धा या वर्षीच्या सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची म्हणजे उपांत्य दिवसाची म्हणजे मागणीची कीर्तन सेवा सगळ्या संयोजक आयोजक मंडळीच्या वतीनं या ठिकाणी माझ्या वाटेला आली. मीटिंग बसली आणि मीटिंगमधून आमचे असणारे आदरणीय गीतारामदादा रोहकले यांनी मला फोन केला आणि त्यांचा फोन आला त्यावेळेस गुरुजी मी वृंदावनला बाकी बिहारीजींच्या मंदिरात होतो. बाकी बिहारीजींच्या मंदिरात होतो, दर्शन झालं आणि त्यांचा फोन आला. म्हटले आमची मीटिंग बसली महाराज, कोणती तारीख तुमची जमेल? 29, 31 असं चाललं होतं काहीतरी, कारण मला अमरनाथला जायचं होतं म्हणून पुढची जर जमली तर पहा असा मी त्यांना आग्रह धरला होता. मला अगोदर 29 दिली, पण दुसऱ्या दिवशी परत फोन करून सांगितलं महाराज तुम्हाला 31च तारीख त्या ठिकाणी जमते, काहीतरी इकडे अडचण आली. म्हटलं मग बरं झालं. आणि म्हणून त्या बाके बिहारीच्या दरबारातून आलेली सेवा. आणि पहिला मुद्दा मी पाकिटाचा काढला, त्याचं कारण त्यांनी मीटिंगमध्ये बसलेले असताना म्हटले होते तुम्हाला द्यावं किती लागेल. मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं बाके बिहारीजींच्या मंदिरात असताना तुमचा फोन आलाय, तुम्ही 1ही रुपया नाही दिला तरी सुद्धा सेवा करून जाणार, ते आपलं परम कर्तव्य. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्यांच्या अनमोल उपस्थितीनं या ठिकाणी हा नामसप्ताह चालू आहे. या नामसप्ताहामध्ये गोड गायक आणि वादकांची साथ करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे महाराज आमचे भावकी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आपल्या भाळवणीवरती त्यांचं विशेष असं प्रेम आहे. भाळवणीच्या प्रत्येक कार्यक्रमाला आदरणीय शिंदे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना गोड साथ करणारे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे मित्र आदरणीय आमचे नावकरी योगेश महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश महाराज शिंदे महाराज इक्वल टू योगेश महाराज शिंदे. विठ्ठल 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 त्यांच्या सोबत असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण तरटे महाराज आहेत. मृदंगाच्या साथीसाठी ज्यांचा गोड हात आहे आदरणीय जावळे महाराजांचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुजी या ठिकाणी सुंदर पेटी वादनाच्या साथीसाठी उपस्थित आहेत. खंडेश्वर स्पीकर्स काळकूप आमचे युवराज दादा, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आपला विनेकरी भैया, तुळशीवाल्या माता भगिनी, टाळ घेऊन उभा राहिलेली सगळे पुरुष मंडळी, टाळकरी मंडळी, उपस्थित सगळे तरुण मंडळी, आबाल वृद्ध, आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन सेवेला सुरुवात. विठ्ठल विनंती सगळ्याला फक्त एक आहे, विक्षेप होऊ देऊ नका. ते पोरं ज्यांची आहेत ना त्यांनी जवळ घेऊन बसा. अगदी 1 तासभर, 1 तास काय होतं, पोरं पळाले का तुमचं अर्ध लक्ष तिकडे जातं. तुमची चूक नाही महाराज, पोरं नवसाचे पोरं असतात म्हणल्यानंतर लक्ष देणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, पण त्यांनाच तुमच्या जवळ ठेवा म्हणजे लक्ष द्यायची गरज नाही. ऐका, आजचा मागणीचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. 7 दिवस तुम्ही जी सेवा केली त्या सेवेचं काहीतरी फल देवाकडून मिळावं म्हणून मागणीचा दिवस आहे. तसं पाहिलं तर माझा एक महत्वाचा शब्द आजच्या कीर्तनातला असा आहे की कोणतीही गोष्ट करायची जर झाली तर त्याच्यासाठी अधिकारी माणूस असावा, तसं मागायला सुद्धा अधिकारी असावा. पण आता तुम्हाला कोण्या देवानी बुद्धी दिली मला जागराचं कीर्तन द्यायची हे तुमचं तुम्हाला माहिती, कारण मागणीच्या दिवशी कोणीतरी एखादा अधिकारी पुरुष असावा. पण असू द्या, जरी काही अधिकार थोडाफार कमी पडत असेल, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादानं थोडंसं बोलण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करतोय. माझ्या आजचा कीर्तनातला विषय हा सुरुवात अशी आहे की कोणताही क्षेत्र असू द्या, कोणताही विषय असू द्या आणि कोणतंही त्या ठिकाणी ठिकाण असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी अधिकार हा खूप महत्वाचा आहे. काय अधिकार हा शब्द खूप महत्वाचा आहे. अधिकार या शब्दावरती बोलून आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. कोणत्याही ठिकाणी जा, त्या ठिकाणी तो व्यक्ती तसा अधिकाराचा पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं, एखाद्याला उपदेश करायचा जरी असेल तर उपदेश करणाराही अधिकारी पाहिजे, आणि ज्याला करायचा आहे तो सुद्धा कसा पाहिजे,
अधिकारी पाहिजे. मला एक सांगा ना, वेदांताचं तत्वज्ञान कोणाला सांगावं? ज्याला त्याच्यातलं थोडंफार कळतंय त्याला. ज्याला वेदांत म्हणजे काय हा शब्दच माहित नाही त्याला वेदांत सांगून उपयोग नाही. किमान सांगणाराही अधिकारी असावा आणि ऐकणारा सुद्धा कसा असावा? अधिकारी. अधिकार या शब्दावरती आजचं आपलं कीर्तन असणार आहे. प्रत्येक क्षेत्रात जा, कोणतंही ठिकाण असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, अधिकाराला खूप महत्व त्या ठिकाणी दिलं जातं. मी आता बोलून गेलो, उपदेश जरी करायचा असेल तर अधिकाऱ्याने करावा आणि ज्याला करायचा आहे तो सुद्धा कसा असावा? अधिकारी. महाराजांचं एक प्रमाण आहे, अधिकार तैसा हा करू उपदेश. महाराज म्हणतात अरे समोरच्याचा अधिकार जेवढा आहे ना तेवढाच उपदेश त्याला करावा. त्याचा अधिकार नसताना जर उपदेश केला तर आपली फजिती झाल्याशिवाय बुवा राहत नाही. जुन्या काळातली एक जंगलातली गोष्ट तुम्हाला माहिती असेल, आठवली म्हणून सांगतो. माझं कीर्तन असं काय पाठ केलेलं नसतं बरं का चिमटे भाऊसाहेब, पाठ केलेलं नसतं. आपलं मोकळ्या राणी पळाल्यासारखं जिकडं वाट पळण तिकडं आपण पळतो, पण रस्त्याला लागतो एवढं विशेष आहे. जुन्या काळातली एक कथा सांगितली जाते. एका जंगलामध्ये एक चिमणी राहत होती, तुम्ही ऐकलेली असेल, पण मला अधिकार सांगायचा आहे. उपदेश कोणाला करावा आणि ज्याला करायचा आहे तोही अधिकारी असावा याच्यासाठी मला सांगायचंय. त्या जंगलामध्ये एक चिमणी राहत होती आणि उन्हाळा चालू झाला आणि चिमणीनं त्या झाडावरती घरटं बांधायला चालू केलं. चिमणीनं झाडावरती घरटं बांधायला चालू केल्यानंतर त्याच झाडावरती एक माकड राहत होतं. कोण? तुम्हाला मी बोललेलं कळतंय ना? आवाज नीट येतोय ना? तुम्हाला माझी भाषा समजतीये ना? मी नक्कीच मराठीच बोलतोय ना? मग तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, थोडं थोडं बोला. त्या झाडावर कोण राहत होतं? आता माकडाला किती पाय? 4 पायाचं माकड तर मी आजच ऐकलंय. तुमच्या भाळवणीत आहे का 4 पायाची माकड? 2 पाय आणि हात किती? 2. आणि चिमणीला किती पाय? 2. आणि हात किती? एकही नाही. कुठं 2 हात? तुमचं सगळं उलटच आहे का इथं? अवघड आहे. चिमणीला 2 हात आहेत म्हणते तर माकडाला 4 पाय आहेत म्हणते. विठाला विठाला विठाला. ऐका ऐका, उन्हाळा चालू झाला आणि चिमणीनं घरटं बांधायला सुरू केलं. त्या झाडावरती एक माकड राहत होतं आणि मग हिचं बरंचसं घरटं तयार झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं अरे आपण आता राहायला घरटं करतोय, माकडाने सुद्धा घर बांधलं पाहिजे. मग ती चिमणी त्या माकडदादाला म्हणायला लागली, माकडदादा, अरे म्हटले मला हात नाही, मला पाय आहेत फक्त, पण इतक्या चुचीनं मी घरट्या बांधते, घर तयार करते. एक काम करा ना, देवाने तुम्हाला सुंदर हात दिले, तुमच्यासाठी सुद्धा घर बांधा. का? आता 1.5 महिन्याने पाऊस चालू होणार आहे म्हटले, पावसाळ्यात खूप हाल होतात, घर बांधा. पण माकडाने काही लक्ष दिलं नाही आणि माकडं लक्ष देत नाही. मी कोणाला सांगितलंय? माकडाचं. हा, मला बाकीचं काही घेणं देणं नाही. ऐका, माकडाने लक्ष दिलं नाही. चिमणी रोज उठायची, त्याला माहिती माकडदादा घर बांधा, माकडदादा घर बांधा, माकडदादा घर बांधा. तो म्हणायचा उद्या पाहू, तो म्हणायचा उद्या पाहू, तो म्हणायचा उद्या पाहू. करता करता उन्हाळा गेला, पावसाळा चालू झाला, जोरदार पाऊस आला आणि जोरदार पावसात चिमणी मस्त तिच्या घरात जाऊन बसली, मस्त शेकोटी पेटवली, मस्त शेकत बसली, मस्त भजे वगैरे तळून कुरड्या तिने त्या पावसात काय केलं, आज सुंदर बेत, तुमच्या तोंडाला पण नाही ना येऊ देऊ नका, सुंदर बेत तिचा पावसात चालू. महाराज इकडून तिकडून पाऊस उघडला आणि मग पाऊस उघडल्यानंतर माकड दादाचं काय चाललं हे पाहण्यासाठी ती बाहेर आली तर निवांत उन्हाला बसली आणि पाहिलं तर माकड दादा आपलं कुडकुड 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 असं कुडकुड करीत होतं. महाराज मग चिमणी त्याच्याकडे पाहायला लागली आणि चिमणी म्हणते, माकड दादा मी तुम्हाला चांगलं सांगत होते उन्हाळ्यात घर बांधा, पण उन्हाळ्यात काय तुम्हाला घर बांधायला सुचलं नाही. आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, उद्या इकडं कीर्तन, परवा तिकडं कीर्तन, इकडं तीर्थयात्रा, तिकडं तीर्थयात्रा, इकडं जा तिकडं जा, बोंबलत फिरला पण घर बांधलं नाही. मी कोणाला सांगतोय? माकडाचं. हा, हे विसरू नका. घर बांधलं नाही म्हणले, बोंबलत फिरत बसला. आणि आता म्हणले तुझ्यावरती काय वाईट परिस्थिती आली, काय वाईट वेळ आली. पण माकड म्हटलं मला एका प्रश्नाचं उत्तर दे, मी तुला तुझ्या घरात मला जागा दे असं म्हटलोय का? मला पाऊस लागला असं मी तुझ्याकडे तक्रार घेऊन आलोय का? मला थंडी वाजते असं मी तुला म्हणलोय का? मग तू मला हे ज्ञान का पाजती बा? कोण म्हणतंय? कोणाला? चिमणीला. चिमणी म्हटली, अरे दादा काही नाही, मला तुझी काळजी वाटली, अमुक धमुक तमुक. माकडाला राग आला आणि माकडानं त्या चिमणीचं खोपटं तोडलं आणि आपल्या डोक्यात काय केलं? घातलं. तेव्हापासून जी संध्याकाळी थंडीत डोक्यात टोपी घालतात तिला काय म्हणतात? माकड टोपी. काही भागात काय म्हणतात? माकड टोपी. हे तेव्हापासून नाव पडलेलं. कशापासून? त्या माकडाने तिचं खोपटं तोडलं आणि ते कुठं घातलं? डोक्यात घातलं. आणि मग चिमणी रडायला लागली, चिमणी रडायला लागली. आणि चिमणी रडत असताना दुसरा एक पक्षी त्याच्याजवळ चिमणीजवळ आला आणि विचारलं, तू का रडतीये? चिमणीनं सांगितलं, काही नाही, या माकडाने माझं खोपटं तोडलं आणि डोक्यात घातलं. म्हणले का बरं? तुझं त्याचं काही भांडण आहे का? काय झालं? काही नाही म्हटले. मग मी त्याला चांगलं सांगत होती, तू घर बांधलं पाहिजे, घर का नाही बांधलं, आमकं नाही तमकं नाही, फलानं नाही बिस्तान नाही. त्या दुसऱ्या पक्षाने सांगितलं, म्हटले माकडाचं बरोबर आहे.
म्हटले माकडाचं बरोबर आहे, मी तर त्याला चांगल्यासाठी सांगत होते. ते म्हटला तू नक्की चांगल्यासाठी सांगत होती, पण कोणाला सांगावं हे खूप महत्वाचं आहे. तू सांगताना कोणाला सांगत होती? माकडाला. आणि माकडांना किती सांगितलं तर ते ऐकत. किती म्हटलं माळा घाला, माकडं माळा घालीत नाही. किती म्हटलं आळंदी पंढरीला चला, माकडं आळंदी पंढरीला येत नाही. किती म्हटलं कीर्तनाला या, माकडं कीर्तनाला येत नाही. मी कोणाला सांगितलंय? माकडाचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे महाराज म्हटले उपदेश जरी करायचा असला तर उपदेश करणाराही अधिकारी असावा, आणि ज्याला उपदेश करायचा आहे तोही कसा असावा? अधिकारी. पुढे जाऊन बोलू. अगदी बारीक बारीक गोष्टीमध्ये सुद्धा अधिकाराला खूप महत्व दिलं जातं. बारीक गोष्टीमध्ये अधिकाराला काय दिलं जातं? महत्व दिलं जातं. एक बारीक मुद्दा तुमच्या समोर मांडतो. एखाद्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी सुद्धा काय लागतं? एखाद्या फुलाचा सुगंध घेण्यासाठी काय लागतो? अधिकार लागतो. एखाद्याला भरपूर सर्दी झाली आणि त्याला असं सुवासिक फुल दिलं, त्याला त्याचा सुगंध येणार आहे का? नाही. त्याच्यासाठी काय असावा? ते अधिकार त्याचा पाहिजे. काय झालं? दोन माता मावल्या जुन्या काळात आपल्या नदीच्या पैल तीराला राहायच्या, आणि त्यांचा मासे विकण्याचा व्यवसाय होता. आता व्यवसाय कोणाचा काही असू शकतो बरं, त्याच्या बाबतीत दुमत नाही. मासे विकण्याचा व्यवसाय होता. त्यांनी काय करायचं? रोज सकाळी टोपलीमध्ये मासे भरायचे, नदीच्या अलीकडे यायचे, इकडच्या गावात विकायचे, संध्याकाळी परत जायचं. एक दिवस असं झालं, भरपूर पाऊस झाला, नदीला खूप पाणी आलं, नावी बंद झाल्या. मग पलीकडे जायचं कसं? नदीच्या किनारी उभा राहिल्या, आणि त्या नदीच्या किनारी एका माळीन मावशीचं घर होतं. कोणाचं? माळीन. माळीन कोणाला म्हणतात? जिच्याकडं भरपूर काय असतं? गांजाची झाडं. बरोबर ना? माळीन कोणाला म्हणतात? जिच्याकडे फुलाची झाडं असतात तिला काय म्हणतात? माळीन. मग तिचं घर जवळ होतं. माळीन मावशीनं पाहिलं, दोन बाया नदीच्या किनारी उभा राहिल्या, पाणी भरपूर आहे, पलीकडे जायला नाव नाही. आता अंधार पडत चालला, ह्या थांबणार कुठं? मग ती माळीन मावशी जवळ गेली. काय झालं मावशांनो? काय नाही, पलीकडे जायचंय, नाव नाही, पाऊस भरपूर आलाय, पाणी भरपूर आलं, पलीकडे जाताय ना, एक काम करा, आजचे दिवस माझ्या घरी मुक्कामाला थांबा. आता माळीन मावशीनं त्यांना घरी आणलं, त्यांना सुंदर जेव खाऊ घातलं. 10 वाजेपर्यंत गप्पा चप्पा मारल्या, आणि मग या दोघींना झोपायला एक खोली दिली. पण गुरुजी घोटाळा असा झाला, जी खोली त्यांना झोपायला दिली त्या खोलीत सगळे गुलाबाचे फुलं, जास्वंदीचे फुलं, मोगऱ्याचे फुलं, अष्टरचे फुलं, अजून काय काय फुलं असतील ना सुगंधी, ते सगळे फुलं कुठं? त्या झोपल्या त्या खोलीत. मला सांगायचं काय? सुवास घेण्यासाठी सुद्धा काय असावा लागतो? अधिकार असावा लागतो. त्या खोलीमध्ये झोपल्या. 10चे 11 वाजले, 11चे 12 वाजले, 12चे 1 वाजले, 1चा 1:30 वाजला. हौसाबाई गंगूबाईला म्हणते, गंगूबाई घड्याळात 1:30 वाजलाय, पण अजून आपल्याला काही झोप येत नाही. 1:30 वाजल्याचे 2 झाले, 2चे 2:30 झाले, 2:30चे 3 झाले योगेश महाराज, पण त्यांना काय झोप येईना. मग त्याच्यातली एक लई हुशार असतील. तशा बाया पहिल्यापासून कशा येतात? हुशार आहे. बरं झालं तुम्ही आज मान्य केलं, त्या पहिल्यापासून हुशार आहेत महाराज. शासन वेळ आहे का हो त्यांना 50% आरक्षण द्यायला? अजिबात नाही. ऐका, त्याच्यातलं एकीनं डोकं लावलं. ती गंगूबाईला म्हटली, गंगूबाई तुला कळालं का आपल्याला झोप कशामुळे यायला? म्हटली कशामुळं ग? तुला नाही कळालं का? म्हटली नाही ना. तुला लक्षात नाही आलं का? म्हटली. ती म्हटली अगं नाही ना आलं. मग सांगू का? म्हटली सांग ना. अगं म्हटले आपण जिथं झोपलोत ना, इथं सगळी फुलं आहेत. म्हटली काय आहे? फुलं आहेत. आणि फुलाचा सुगंध कसा आहे? एकदम घाण आहे. असं कोण म्हणतंय? गंगूबाई कोणाला म्हणते? हौसाबाईला. काय म्हणते? फुलाचा सुगंध कसा आहे? घाण आहे. म्हटली घाण आहे? म्हटली हो. म्हटली मग आता झोपायचं कसं? म्हटले काही नाही, आपल्या ज्या टोपल्या आहेत ना मासे घेऊन गेलेल्या, त्या टोपल्या आण. म्हटले टोपल्या आणल्या, दोघींनी तोंडावर पालथ्या टाकल्या, एका सेकंदाच्या आत घोरायला लागल्या. मला ह्याच्यातला सांगायचा भाव फक्त एवढाच आहे, त्यांचा अधिकार फुलाचा सुगंध घेण्याचा नाही, त्यांचा अधिकार माशाचा सुगंध घेण्याचा आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी अधिकाराला खूप महत्व आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, ठिकाण कोणतंही असू द्या, तिथं अधिकाराला किंमत दिली जाते. एक मुद्दा मला महत्वाचा सांगायचा आहे. आता जावळे महाराज मृदंग वाजवायला बसलेत. समजा जावळे महाराज मृदंग वाजवायला बसलेत. इथं तुम्ही मस्त 5-25 जण बसले, टुळू टुळू पाहताय. तुमच्यातला एखादा उचलला आणि तिथं बसवला. काही कामाचा? बरं, धड आड्याचा ना उभ्याचा काही कामाचा आहे का? का? ती मृदंग वाजवण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? अधिकार पाहिजे. हे तुमच्या लक्षात येतंय? मृदंग वाजवण्यासाठी महिला मंडळ, पुरुष मंडळ काय पाहिजे? अधिकार पाहिजे. आता शिंदे महाराज, योगेश महाराज गोड गायन करतात. यांना सांगितलं घडीवर खाली बसा, आणि तुमच्यातले 2 उभा केले, आणि तुम्हाला म्हटलं म्हणा चाल, जमणार आहे का? नाही. का? गायन करण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? अधिकार पाहिजे. साधना केलेली असावी, तप केलेला असावं, रियाज केलेला असावा.
अधिकार प्राप्त झालेला असावा. आता मग तुम्ही 150-200 जण इथं बसली, बरेच जण आहेत. आता बऱ्याच जणाला वाटत असेल काही पोरगच दिसतंय, 1-1.5 तास बडबड करील, 10-5 हजार घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा आपण कीर्तन केलं असतं तर काय जमलं नसतं. असं जर तुमच्यातल्या एखाद्याला वाटलं आणि तो जर इथं येऊन आला आणि उभा राहिला तर त्याला जमणार आहे का? नाही जमणार. का? कीर्तन करण्यासाठी सुद्धा काय असावा? शास्त्राची कृपा, संत कृपा, देवकृपा, गुरुकृपा जर असेल तर कीर्तन तासभर का होईना तुम्हाला बोलता येतं. म्हणजेच कीर्तन करण्यासाठी सुद्धा काय असावा? अधिकार असावा. आता सांगा, युवराज दादाची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, तुमच्यातलं एखाद्याला तिथं नेऊन बसवलं तर सिस्टीम ऑपरेटिंग करता येईल का? नाही. तुम्ही एका मिनिटात सगळी मशनी जाळल्याशिवाय राहणार नाही. का? सिस्टीम ऑपरेटिंग करण्यासाठी सुद्धा काय असावा? अधिकार असावा. सांगतो ना तुम्हाला, ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे, ज्याचा त्याचा प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. MBBS डॉक्टर असेल तर त्यांचा अधिकार त्यांनाच. दुसरा म्हटला नाही नाही ते डॉक्टर लई फी घेतात आणि मग मी गळ्यात टेटस्कोप गुतवतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो, जमणार आहे का? अजिबात नाही. का? त्यांचा अधिकार वेगळा. एखादे शिक्षक असतील त्यांचा अधिकार वेगळा, वकिलांचा अधिकार वेगळा, डॉक्टरचा अधिकार, प्रत्येकाचा अधिकार कसा आहे? वेगळा आहे. महाराज म्हटले क्षेत्र कोणतंही असू द्या, अधिकाराला विशेष किंमत आहे. वकिलाचा अधिकार वेगळा, जजचा अधिकार वेगळा, क्लर्कचा अधिकार वेगळा, प्रत्येकाचा अधिकार कसा आहे? वेगळा आहे. पण महाराज म्हटले अधिकार जरी प्रत्येकाचा वेगवेगळा असेल पण अधिकार हा असावा. अधिकाराला खूप काय आहे त्या ठिकाणी महत्व आहे. मग प्रपंच असू द्या अथवा परमार्थ असू द्या, दोनही ठिकाणी अधिकाराला विशेष महत्व दिलं जातं. महाराज म्हटले अधिकारी माणूस नसेल तर त्याला किंमत दिली जात नाही. अनाधिकारी व्यक्तीला किंमत दिली जात नाही. त्या क्षेत्रातला तो अधिकारी असावा. ज्याला 5वी पास करता आली नाही तो जर म्हटला मला कलेक्टरच्या खुर्चीवरती बसायचंय तर हसू झाल्याशिवाय राहणार नाही. का? तर तो त्या पदाचा काय नाही? अधिकारी नाही तो त्या पदाचा. त्या पदापर्यंत, त्या खुर्चीपर्यंत त्याला जाता येणार नाही. का? अरे तुला 5वीत 4 वेळा बसवलं तरी पास झाला नाही. कलेक्टर कुठं, तू कुठं, म्हणजे तू त्या पदाचा काही नाही, अधिकारी नाही. मग ऐका, जसं संसारामध्ये अधिकार महत्वाचा तसा परमार्थामध्ये सुद्धा अधिकार महत्वाचा. मग मला अजून 2-3 मुद्दे तुमच्या समोर मांडायचे. परमार्थामध्ये अधिकाराला खूप महत्व आहे. अजून एक सांगतो, परमार्थामध्ये देवाचं नाव घेण्यासाठी सुद्धा काय लागतो? काय लागतो? देवाचं नाव घ्यायला सुद्धा. तुम्ही म्हणता असं कशाचं? आम्ही दिवसातून 17 वेळा देवाचं नाव घेतो. मग आम्ही दिवसातून 17 वेळा नाव घेतो, मग आमचा अधिकारच आहे म्हणूनच आम्ही नाव घेतो ना? अजिबात नाही. देवाचं नाव कोणीही घेतं, पण देवाचं घेतलेलं नाव देवापर्यंत जर पोहोच करायचं असेल तर त्याला अधिकार लागतो. काय लागतं? नाव सगळे घेतात, तुम्ही सगळे, आपण सगळे दिवसातून कितीतरी वेळा राम राम म्हणतो, कितीतरी वेळा रामकृष्ण हरी म्हणतो, कितीतरी वेळा श्रीकृष्ण म्हणतो, कितीतरी वेळा जप करतो. पण आपण केलेला जप, आपण घेतलेलं नाम, केलेलं नामस्मरण देवापर्यंत जावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय असावं लागतो? अधिकार. महाराजांचं एक प्रमाण आहे, महाराज म्हणतात नाम गोड. महाराज म्हणतात की देवाचं नाम पुढे कोड सकळ ही. महाराज म्हणतात नाम गोड पुढे कोड सकळ ही. महाराज म्हणतात अरे ते नाम इतकं गोड आहे की त्या नामाच्या पलीकडे आम्हाला दुसरं गोड काही लागतच नाही. माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे, साखर कोणत्या बाजूनं खाल्ली म्हणजे गोड आहे? कशी खा, पोत्यात खालची खाल्ल्यानंतर गोड लागते, मधली का वरची? कुठेही खा. दुसरा मुद्दा, कारलं कोणत्या बाजूनं खाल्लं म्हणजे गोड लागतं? सगळीकडून कसं आहे? कडूच लागतं. मिरची कोणत्या बाजूनं खाल्ली म्हणजे गोड लागते? मिरची कोणती का असू द्या, कशी लागते हो मिरची? तिखटच लागते. मला एक सांगा ना, आवळा कोणत्या बाजूनं खाल्ला म्हणजे गोड लागेल? अजिबात नाही. चिंच कोणत्या बाजूनं खाल्ली म्हणजे गोड लागेल? कोणत्याही बाजूनं खा, ती कशी लागणार? आंबटच लागणार. आवळा कसा लागणार? तुरटच लागणार. मिरची कशी लागणार? तिखटच लागणार. अजून काय सांगितलं? कारलं कसं लागणार? कडूच लागणार. आणि साखर कशी लागणार? गोडच लागणार. महाराज म्हणतात नाम गोड. देवाचं नाम आम्हाला कसं लागतंय? गोड लागतंय. मग मला एक सांगा, देवाचं नाव तुम्हीही घेता आणि देवाचं नाम आमच्या साधू संतांनाही घेतलं. मग आता एका मिनिटामध्ये एक छोटंसं भजन करा. एका मिनिटामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
सगळ्यांनी घेतलं, सगळ्यांनी महिला मंडळ घेतलं, बचत गट सगळ्यांनी घेतलं, पुरुष मंडळी बाहेर बसलेले, तिकडे टेकून बसलेले. टेकून बसले म्हणजे महाराज ते नियोजनात बसलेले आहेत. आपलं कसं इकडं आत बसलं ना तंबाखू खायची मग पिचकारी मारायची कुठं, त्याच्यापेक्षा ते म्हटले मंडप खराब करायला नको, आपलं तुटक म्हणजे स्वच्छता मोहीमवाली माणसं आहेत. आनंद वाटला. त्यांनी नाव घेतलं, इथल्यांनी घेतलं, इकडच्यांनी घेतलं, सगळ्यांनी घेतलं. सांगा बरं तुम्हाला ते नाम कसं वाटलं? नाही नाही नाही, खोटं बोलायचं नाही. कसं कळालं तुम्हाला गोड लागलं? आपल्याला काही कळालं नाही, आपण फक्त महाराजांनी सांगितलं म्हणून घेतलं. आपल्याला नाम गोड लागलं नाही. त्याला खरं सांगू, नाम जर तुम्हाला गोड लागलं असतं तर इथं बसलेले प्रत्येक जण आता डोळे झाकून बसलेला असतं, तल्लीन झाला असता. ब्रह्मानंदी लागली टाळी आणि कोण दे हाती सांभाळी, ही अवस्था प्राप्त झाली असती. कधी? जर तुम्हाला नाम गोड लागलं असतं तर. मग नाम ज्या अर्थी तुम्हाला ब्रह्मानंदी लागली टाळीन कोण देहाते सांभाळी, ही अवस्था तुमची प्राप्त झाली नाही, त्या अर्थी तुम्हाला नाम गोड लागलं. अमृतावणी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षा देवाचं नाम गोड आहे, ही अवस्था कधी प्राप्त होते? ज्यावेळी अमृताची चव आपल्याला माहिती पाहिजे. अमृतापेक्षा देवाचं नाव कसं आहे? गोड आहे. आता हे सांगावं कोणी? ज्याला अमृताची चव आहे त्यांनी. आणि ज्याला अमृताची चव नाही त्याला ते सांगता येणार नाही, म्हणता येणार नाही. का? तर अमृत कसं हेच तुम्हाला जर माहिती नाही तर अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे हे सांगायचा प्रश्न उरत नाही. मग ज्या अर्थी आता आपल्याला ब्रह्मानंदी लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळी अवस्था प्राप्त झाली नाही, त्या अर्थी आपल्याला देवाचं नाम गोड लागलं नाही. मग देवाचं नाम का गोड लागलं नाही? आमचे तुकोबराय का म्हणतात नाम गोड, नाम गोड? त्याचा अर्थ असा आहे, तुकोबरायांच्या जीवनामध्ये देवा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि आपल्या जीवनामध्ये देव सोडून बाकीचा सगळा पसारा, कांदे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मेथीची भाजी, अजून काय सगळं आहे आपल्याकडे सगळं आहे. काय सोडून? देव सोडून बाकीचं सगळं आहे. आपल्याला देवाचं नाव गोड लागत नाही हो. दिवसातून 100 वेळाचं देवाचं नाव घेता पण तरी सुद्धा देवाचं नाव गोड लागत नाही. माझा एक मोठा महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे, किती दिवस झाले हो आपल्या गळ्यामध्ये माळ आहे? किती दिवस झाले आपण कीर्तन प्रवचन ऐकतो, कीर्तन प्रवचन करतो? किती दिवस झाले वाऱ्या करतो? का बरं आत्तापर्यंत एखाद दिवशी देव आपल्या स्वप्नात आला नाही? माझा तुम्हाला प्रश्न आहे. मी तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं खूप लहान आहे, पण तरी माझा तुम्हाला प्रश्न आहे. या गादीवरती उभा आहे, आजच्या दिवसाचा माझा काय आहे? अधिकार आहे. म्हणून विचारतो, का बरं देव आपल्या स्वप्नात आला नाही? का कधी देवाची आपली भेट झाली नाही? का कधी देव आपल्यासोबत बोलला नाही? का कधी देवानं आपल्या ताटातला एखादा घास खाल्ला नाही? का देवानं आपल्याला कधी विचारलं नाही तुझं बरं चाललंय का? त्याचं कारण असं आहे, आपणच कधी देवाला विचारलेलं नसतं. काय तुझं बरं आहे का? कधी विचारलंय देवाला? नाही. आपण फक्त देवा पुढे गेलो की आपले गाराने
काय करू देवा, लय अवघड चाललंय रे. बायको अजिबात ऐकत नाही, पोरं अजिबात विचारित नाही, सून तर आपल्या संग बोलत सुद्धा नाही. कोण म्हणतंय आपण पुढं देवा पुढं. मला सांगा ना, देव काय तुमच्या संसारातल्या गोष्टीतून सोडण्यासाठी का? अहो, देव उद्धार करून देण्यासाठी आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी देव आहे. आणि त्या देवाजवळ जर तुम्ही संसारातले गाराने घेऊन गेलात तर त्याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? दोष तुमचा आहे. म्हणून ऐका, आणि म्हणून आपल्या चित्तामध्ये कायम संसार आहे, म्हणून आपल्याला देवाचं नाव गोड लागत नाही. आमच्या साधू संतांच्या चित्तामध्ये कायम भगवंताचं नाम आहे. विठ्ठल विठ्ठल प्रमाण म्हणतात आणि याच्यासाठी अधिकार लागतो. महाराज ऐका, मी सांगत होतो का देवाचं नाम साधू संतांना गोड लागतं, त्यांच्या चित्तामध्ये विठ्ठल आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, विठ्ठल हाची चित्ती आणि गोड लागे गाता गीती, असं समर्पक प्रमाण असावं. एकदा कीर्तनामध्ये सहज विषय निघाला, म्हटले रावणाचं आणि रामाचं युद्ध चालू झालं आणि मग कुंभकर्ण झोपलेला होता. मग कुंभकर्णाला सगळ्यांनी नगारे वगैरे वाजून उठवलं आणि कुंभकर्ण आला. मग आता आल्यानंतर मोठ्या भावाचं दर्शन घ्यावं आणि युद्धात जावं म्हणून कुंभकर्ण त्यांनी साष्टांग दंडवत रावणाच्या समोर घातलं, त्याच्या पाया पडला आणि तेवढ्यात टाळकरीन प्रमाण दिलं, श्री संताची ये माथा चरणावरी. आता मला सांगा, रावण संत आहे का हो? रावण संत आहे का? नाही. पण प्रमाण कुठं द्यावं, काय द्यावं हे कळण्यासाठी सुद्धा काय असावा? अधिकार असावा. ऐका, काय मुद्दा चालला होता आपला? देव चित्तामध्ये जर असेल तर त्याचं नाम कसं लागतं? गोड लागतं. आणि देव चित्तामध्ये येण्यासाठी सुद्धा काय लागतो? अधिकार लागतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहिलं ते चित्त निर्मळ झालं की देव तुमच्या हृदयामध्ये येतो. त्याच्यासाठी काय असावं लागतो? अधिकार असावा लागतो. महाराज, देवाचं नाव घेण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो, देवाजवळ जाण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो, देवाने आपल्याशी बोलावं याच्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो, आपल्याला देवाशी बोलता यावं याच्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो. नाही, आपल्याला देवाला शिव्या सुद्धा देता येतात, पण त्याच्यासाठी सुद्धा तितका अधिकार असावा. आता तुमच्या आमच्यासारखे मस्त येडे गाबडे रोज देवाला शिव्या देतात. लोकाला काय मनासारखं नाही झालं की देवानी बरं नाही केलं, देवानी वाटोळं केलं, देवानी सगळा सत्यानाश केला. कोण म्हणतंय? तुमच्या आमच्यासारखे. पण खरं सांगा बरं, असे तुमच्या आमच्यासारखे किती आराडे म्हणजे देवाला फरक पडणार आहे? किती घुबडे एकत्र आले म्हटले सूर्यच नाही, उपयोग का? अजिबात नाही. देवाचं अस्तित्व आहे, देवाचं अस्तित्व ते त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही आम्ही किती देवाला शिव्या दिल्या त्याचा उपयोग नाही, ती देवापर्यंत जात नाही. त्याचं कारण आपला अधिकार नाही. देवाला शिव्या देण्याचा अधिकार फक्त आमच्या जनाबाईचा, फक्त आमच्या संतांचा. जनाबाईनं देवाच्या समोर उभं राहावं आणि देवाला म्हणा, अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली. कोणी म्हणावं? जनाबाईंनी म्हणावं. आपण फक्त नवऱ्याला शिव्या द्याव्या, देवाला शिव्या द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, देवापर्यंत तुम्ही किती शिव्या दिल्या तर देव तुमचं ऐकतच नाही हो. तुम्ही घेतलेलं नाव देवापर्यंत जात नाही का? तुमच्या चित्तामध्ये तो नाही, मग शिव्या कस काय जातील? त्याच्यासाठी सुद्धा काय लागतो? अधिकार लागतो. ऐका, देवाला शिव्या देण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो, देवाशी मित्रता करण्यासाठी अधिकार लागतो, देवाशी शत्रुत्व करण्यासाठी सुद्धा काय लागतो? अधिकार. देव कोणाशीही शत्रुत्व करीत नाही, मग अधिकारी पाहिजे समोरचा तसा.
त्या अधिकारी असेल तर देव त्याच्यासोबत शत्रुत्व करतो, कोणासोबतही देव शत्रुत्व करत नाही. साधू संत देवाकडं काहीतरी मागण्याची इच्छा त्या ठिकाणी व्यक्त न करता सुद्धा देव त्यांना काहीतरी मागा मागा म्हणतो. याचा सरळ अर्थ फक्त असा आहे की ते संत काहीतरी मागण्याचे काय आहेत, अधिकारी आहेत. मग हा अधिकार त्यांना कशामुळे प्राप्त झाला? महाराज म्हटले हा अधिकार त्यांना देवाचं नाव घेतल्यामुळं प्राप्त झाला. मग महाराज देवाचं नाव तर आम्ही घेतो, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. महाराज आम्ही एक गावातला सप्ताह सोडित नाही, एक कीर्तन सोडित नाही, एक प्रवचन नाही, एक दिंडी नाही, काहीच सोडित नाही. आणि मग आम्ही काय देवाचं नाव घेत नाही का? महाराज तुम्ही देवाचं नाव घेता, पण तुमच्या देवाचं नाम घेण्यामध्ये आणि संतांचं देवाचं नाम घेण्यामध्ये काय आहे, तफावत आहे, खूप मोठा फरक आहे. आपण देवाचं नाव घेतो बराच वेळा आपल्यावर जर काही संकट आलं तर ते निवारण करण्यासाठी, आपल्याला जर काही त्रास झाला मग आपण राम 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 चालू करतो. आणि एकदा आपलं संकट निवारलं की देवाचा आपल्याला काय होतो, विसर पडतो. पण महाराज म्हटले अरे आम्हाला देवाचा विसरच पडत नाही. काय आम्हाला आमच्या जीवनाचा विसर पडला पण देवाचा विसर पडला नाही. सांगू का संतांना मागण्याचा अधिकार प्राप्त झाला? संतांची देवावरती निष्ठा होती, संतांचा देवावरती भाव होता, संतांचा देवावरती विश्वास होता आणि एकनिष्ठ पद्धतीनं परमार्थ संतांचा होता. ते काय करतात काय करत नाहीत हे त्यांच्या डोक्यातच नाही, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त भगवंताचं चिंतन. ऐका काय झालं, एकदा जिजाबाईचा भाऊ आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आला आणि बहिणीला भेटण्यासाठी आल्यानंतर जिजाबाईने तुकोबरायांना सांगितलं महाराज माझा भाऊ खूप दिवसानं आला, काय थोडासा किराणा घेऊन या. काय माझा भाऊ खूप दिवसानं आला, थोडासा किराणा दुकानामधून घेऊन या. तुकोबरांच्या गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. तुकाराम महाराज भजन करत करत निघाले, दुकानातून किराणा त्या ठिकाणी घेऊन आले आणि जिजाबाईला त्या ठिकाणी किराणा दिला. तुकोबराय जिजाबाईला आवली म्हणायची, आवली. किराणा दिला, तिनं स्वयंपाक बनवला. तुकाराम महाराज आणि त्यांचा मेहुणा जेवायला बसले, दोघं शेजारी शेजारी जेवायला बसल्यानंतर तुकाराम महाराजांनी मारी रट्टा लावला. कशाचा? जेवायचा. चपाती संपली का चपाती, भात संपला का भात, भाजी संपली का भाजी. तुकोबरायांचा रट्टा चालला. पण तुकोबरायांचा मेहुणा जो जेवायला बसला ना तो काही जेवे ना, त्यांनी चतकूर चपाती खाल्ली, थोडासा भात खाल्ला, थोडी भाजी खाल्ली ना आपला हात धुतला. जिजाबाईनं विचार केला हा का जेवला नसेल, याला काही राग आला असेल का, याला काही वाईट वाटलं असेल का, याला स्वयंपाक आवडला नसेल का, का हाटपोटभर जेवला नसेल. पण जिजाबाई काहीच बोलली नाही. तुकाराम महाराज आणि त्यांच्या असणारे मेहुणा जेवण झालं, उठून बाहेर गेले आणि मग जिजाबाई जेवायला बसल्या. जिजाबाई जेवायला बसल्या आणि पहिला घास तोंडात घातला आणि त्यांच्या लक्षात आलं कोणत्याच स्वयंपाकात मीठ घातलेलं नाही आणि म्हणून माझा भाऊ जेवला नाही. आणि इकडं जर पाहिलं तर तुकाराम महाराजांनी ताट चाटून पुसून फस्त केलेलं. जिजाबाईला राग आला, पळत पळत बाहेर गेली. महाराज तुम्हाला काही कळतं का म्हटले, तुम्हाला काही समजतं का, तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला सांगता येत नव्हतं का, तुम्हाला बोलता येत नव्हतं का, सांगितलं का नाही, मला म्हटले काय नाही. अरे पण नेमकं झालं काय? म्हटले काही नाही, माझा भाऊ जेवला नाही. आणि मग तुझा भाऊ जेवला नाही त्याच्यात माझा काही दोष आहे का? नाही. मग तरी तू मला बोलती का? ती म्हटली तसं नाही, बायांचा स्वभाव तसा असतो. काय काही झालं तर राग कोणावर काढायचा. हे महाराज देवानी आम्हाला फक्त राग काढण्यासाठीच बनवलं का असा कधी कधी प्रश्न निर्माण होतो. पोरांनी येड्यावानी केलं तरी राग कोणावर, जनावरांनी येड्यावानी केलं तरी राग कोणावर, कामाला आलेल्या बायांनी येड्यावानी केलं तरी राग कोणावर. ती देवानी बनवलंय कशासाठी हा मोठा प्रश्न कधी कधी निर्माण होतो. अरे मग तुझा भाऊ जेवला नाही मग दोष माझा काय? तू मला का बोलती, मला का खवळती, मला का त्रास देती? आवलीनं जिजाबाईनं सांगावं अहो महाराज जेवणाच्या ताटामध्ये कोणत्याच पदार्थात मीठ नव्हतं. म्हटले मग त्याला मी काय करू, तुझ्या भावाला मीठ कळत नाही का? म्हटले माझ्या भावाला मीठ कळतं पण पाहुण्यांच्या काही मर्यादा असतात तेव्हा होते, आता सांगता येत नाही. मर्यादा असतात. काय आपण एखाद्याच्या घरी जर पाहुणं म्हणून गेलं तर जे असन ते निमूटपणे खावं आणि हात धुवावा, हा अतिथी धर्माचा काय आहे नियम आहे. आताच्या पाहुण्याचं सांगायला नको. आताचा पाहुणा सकाळी जर आला तर असं वाटत असं दुपारी जाईल पण तो दुपारी जात नाही, दुपारी जाईन असं वाटलं संध्याकाळी जाईन संध्याकाळी जात नाही, असं वाटलं दुसऱ्या दिवशी मुक्काम करून जाईन पण तरी गेला नाही. 8 दिवस झाले पण पाहुणा घर सोडायला तयार नाही. आता हे दोघंच टकमाटक मी विठ्ठल रुक्मी दोघालाच राहायची सवय. आई बापाला सोडून शहरात गेलेलं हे नवीन मॉडेल महाराज 2023-24 लग्न झालेलं. मग यांना कुठं माणसं सहन होतात? नाही होत. ज्यांना एकटं राहायची सवय लागली त्यांना माणसं सहन होत नाही. आणि आता हा पाहुणा किती दिवस झाले? 8 दिवस झाले, जायचं नाव घेईना. एक दिवस पाहुणा सहज बाहेर फिरायला गेला मग या दोघांनी प्लॅन बनवला. काय म्हटलं एक काम करायचं, आता पाहुणा इथे जवळ आला
की आपण भांडणं करायचे म्हटले. भांडणं करायचे, मी मारल्यासारखं करील, तू ओरडल्यासारखं करायचं. मग आपले भांडणं पाहून पाहुणा पळून जाईल. तसंच झालं महाराज. पाहुणा जवळ आला, जेवायला बसले. नवरा बायकोला म्हणतो, तुला अक्कल आहे का? तुला कळतं का? तुला समजतं का? तुझ्या आईने हे शिकवलं का? भाजीमध्ये मीठ नाही, चपात्या करपटलेल्या आहेत, कसं जेवायचं? अमकं तमकं बोलायला लागल्यानंतर तिला राग आला. माझ्या आईचं नाव घेता का? माझ्या कुळाचा उद्धार करता का? माझ्या माहेरच्यांची नावं घेता का? तुम्हाला काही दुसरं कोणी दिसत नाही का? गिळता आलं तर गिळा, नाही तर तिकडे जाऊन करपा. असं म्हटल्यानंतर त्याला राग आला, उठला. मला उलट बोलती का? मला उलट बोलती का? तिला मारायला धावला. ती आतमध्ये बेडरूम मध्ये पळाली, दरवाजाच्या आड लपली. यानं एक काठी घेतली, गादीवर काठी मारायचा आणि ती जोर जोरात बोंबलायची. आणि हे सगळं पाहुणा हॉलमधून पाहत होता. पाहुण्यानं विचार केला, हे दोघांचे भांडणं चालले, ही लवकर जर रूममधून हॉलमध्ये आली तर एखादा टोला आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाहुण्यानं हळूच काढता पाय घेतला. यांनी 2-5 मिनिटं नाटक केलं, कानोसा घेतला, पाहुणा गेलाय काय. आणि दोघंही हॉलमध्ये आले, एकमेकाला टाळ्या द्यायला लागले. बायको म्हणते, मी कसं रडल्याचं ओरडण्याचं नाटक केलं. नवरा म्हणतो, मी कसं तुला मारण्याचं नाटक केलं. पाहुणा आत आला आणि म्हणला, मी सुद्धा कसं गेल्याचं नाटक केलं. याला पाहुणा म्हणता येईल का? याला पाहुणा नाही म्हणता येणार. जिजाबाईने सांगितलं, अहो माझा भाऊ पाहुणा आलेला आहे, अतिथी आलेला आहे. त्याला अतिथी धर्माचे नियम माहिती आहेत. आणि अतिथी धर्म असा आहे, जे समोर येईल ते निमूटपणे खावं, बोलायचं नाही. म्हणून माझा भाऊ 2-4 घास खाल्ले उठून गेला. पण तुमचं काम होतं ना, याच्यामध्ये मीठ नाही हे सांगायचं. तुकाराम महाराजांनी जिजाबाई समोर हात जोडले आणि तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात, जिजाबाई आवले, खरं सांगू, मीठ नाही हे मी तुला सांगितलं असतं ग. स्वयंपाकात, भाजीमध्ये, चपातीमध्ये, भातामध्ये, वरणामध्ये मीठ नाही हे मी तुला सांगितलं असतं. पण मीठ नाही हे मला कळालं तर ना, काय खातो आम्ही? कासा या संगती. महाराज म्हटले, अरे आम्हाला कळतच नाही, आम्ही काय खातो, कशा सोबत खातो, काय खातो आम्ही. कासा या संगती कळत नाही आम्हाला. म्हणून मला मीठ कमी आहे की जास्त आहे की नाही हे कळालं नाही. आता इथे बसलेल्या सगळ्याला माझा प्रश्न आहे, ही अवस्था आतापर्यंतच्या आयुष्यात एकदा आली का? आपल्याला एकदा आली नाही. अरे मिठावरून कैक जणांचे संसार मोडले महाराज, कैक जणांचे. कशावरून? मिठावरून. मीठ कमी जास्त झालं, नवरा बायकोचे भांडणं प्रकरण घटस्फोटापर्यंत. कशावरून? मिठावरून. आणि मग ही अवस्था ज्या अर्थी आपल्याला प्राप्त झाली नाही, त्या अर्थी आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला नाही. माझा दुसरा मुद्दा असा आहे, एकाने प्रश्न केला, महाराज देवाचं नाव घेतल्यानं मागण्याचा अधिकार प्राप्त होतो का? इतका मोठा अधिकार देवाचं नाव घेतल्यानं होतो का? आमच्या तुकाराम महाराजांनी एक उदाहरण सांगितलं. तुकाराम महाराज म्हटले, एकाचं लग्न होतं, लग्न नवीन जोडप्याचं. आता तसं लग्न नवीन जोडप्याचंच असतं, आता जुन्यांचे व्हायला लागले, हा भाग वेगळा. नवीन जोडप्याचं लग्न होतं. लग्न लागलं, मंगलाष्टका झाल्या, कन्यादान झालं, सगळं झाल्यानंतर एक प्रकरण असतं, त्याला म्हणतात नाव घेणं. काय म्हणतात? नाव घेणं. नाव घेणं हे एक प्रकरण असतं. आणि मग त्या असणाऱ्या त्या ताईला सांगितलं, म्हटले नाव घ्या, नाव घ्या. आता त्या ती नावं अशी वाकडी तिकडे. आता जुन्या म्हाताऱ्या यांचं नाव जर चालू झालं तर 15-15 मिनिटं संपत नाही. आताच्या पुरींना लग्नाच्या आधी 8 दिवस ती घोकंपट्टी करावं लागते. कशाची? नावाची, नावाची, नावाची. मग तिला नाव घ्यायचं सांगितलं. आता तिनं ते वाकडं तिकडं कसं तरी त्याचं नाव घेतलं, त्याचं नाव घेतलं, उखाण्यात घेतलं, वाकडं तिकडं घेतलं, नाव घेतलं. आणि मग नंबर आला त्याचा. आता तो जरा वारकरी संप्रदायातला होता. आता मी ती नाही, मी तो आहे, म्हणून मी फक्त त्यानं घेतलेलं नाव सांगतो, तिचं काय सांगत नाही, कारण तिचं कीर्तनात सांगण्यासारखं नव्हतं. आणि मग त्याचा नंबर आला. सगळे मेवणे म्हटले, दाजी नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्या कारणानं त्यांनी नाव घेतलं. वारकरी संप्रदायाची 3 वाद्य, टाळ, मृदुंग आणि विना, अमुक अमुकचं नाव घेतो, रामकृष्ण हरी म्हणा. त्यांनी नाव घेतलं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तुम्ही नाही वाजवल्या, काही हरकत नाही, जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि मग ते पती पत्नी वाट लावायचा कार्यक्रम झाला आणि निघून गेले. काही दिवसानं, कालांतरानं त्यांची भांडणं झाली. आणि भांडणं झाल्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. आणि घटस्फोटापर्यंत गेल्यानंतर कोर्टानं निकाल दिला, तुझी जी संपत्ती आहे ती अर्धी संपत्तीला द्यावी लागेल. तुझी जी नोकरीचा पगार आहे अर्धा पगारीला द्यावा लागेल. जे दागिने आहेत अर्धे द्यावी लागतील. घर अर्ध द्यावं लागेल. सगळी संपत्ती अर्धीला द्यावी लागेल. एकाने प्रश्न केला, महाराज हे असं कशामुळं? हे असं कशामुळं? हे एकाने उत्तर दिलं. म्हटले, अरे तिनं त्या नवऱ्याचं एकदाच नाव घेतलं. किती वेळा? ते पण सोयीनं घेतलं नव्हतं. एकदा नाव घेतलं
तर ती अर्धांगिनी झाली, संपत्तीची अर्धी वाटेकरी झाली, दागिन्याची अर्धी वाटेकरी झाली, घराची अर्धी वाटेकरी झाली. एकदा नवऱ्याचं नाव घेतलं तर अर्ध सगळं मिळालं. आमच्या साधू संतांनी जन्मदेवाचं नाव घेण्यात खर्च केला, त्यांना किती मोठं फळ मिळालं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत म्हणतात, मागण्याचा अधिकार हा कोणाला, तर जे नामधारक आहेत. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार. आणि महाराज म्हटले, अरे आम्ही नामाचे धारक आहेत, आम्ही देवाचं नाव घेतलं, एकदा बायकोनं नवऱ्याचं नाव घेतलं तर अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीन होते. जन्मोजन्मी आम्ही कितीतरी देवाचं नामस्मरण केलं, कितीतरी पुण्य केलं, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्या विठ्ठलानं आमच्यावरती कृपा केली. काय कृपा विठ्ठलानं केली? काही नाही. एक दिवस आम्ही भजन करत असताना तो विठ्ठल, तो पांडुरंग परमात्मा आमच्या समोर आला, सगुण रूपात आला, चतुर्भुज रूपात आला. आम्हाला त्या भगवंतानं दर्शन दिलं. आणि ज्या दिवशी भगवंताचं दर्शन झालं त्या दिवशी आमचा जन्म. तो का म्हणे, एक प्रमाण आता माझ्या आठवण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आणि विठ्ठलची एक देखलिया. विठ्ठल भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा चतुर्भुजानं रूपानं आमच्या समोर उभा राहिला. त्याला पाहिलं, आमच्या जन्माचं सार्थक झालं. याच्यावरती देव थांबला नाही. मग देवानं त्या ठिकाणी हट्ट धरला. काय? मनसी काही मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. हट्ट धरला, काहीतरी मागा, काहीतरी मागून घ्या. तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? काय पाहिजे तुम्हाला? काय मी देऊ तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची मिरासे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा. आमचा नियम असा आहे, काही मागणे ही आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे देवा. आम्ही काही मागत नाही, आमची ती परंपरा नाही, आम्हाला मागायची सवय नाही देवा. आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाही. पण पांडुरंग परमात्म्याने हट्ट धरला. अधिकारानं त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा बोलायला लागले की महाराज, तुमच्या 8 पिढ्याचा परमार्थ चालू आहे आणि खूप मोठं ऋण तुमचं या परंपरेचं माझ्यावरती झालेलं आहे. म्हणून काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता तुकाराम महाराज म्हटले, देवा आता तसं तर आम्ही काही मागत नाही, पण आता तू लईच मागं लागलाय, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता तसं मी काही मागत नाही, पण हे बसलेल्या मावश्या जर मला म्हटल्या, महाराज नाही तुम्ही आता कीर्तन संपल्यावर काहीतरी मागा, तसं मी काही मागत नाही. पण या मावश्या म्हटल्या, बा नाही महाराज आता आम्ही खुश झालो, काहीतरी मागा, तसं तर मी काही मागत नाही. पण ह्या बसलेल्या म्हटल्या, महाराज काहीतरी मागा. मग आता काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग म्हटलं, कोणी कानातलं द्या, कोणी गळ्यातलं द्या, काही अडचण आहे का? तसं तर मी काही मागत नाही. पण यांनी खूप हट्ट धरला. मग यांचं मन मोडता येत नाही. तुकाराम महाराज म्हटले, तसं आम्ही काही मागत नाही, आमची ती परंपरा आहे, काहीच मागत नाही. पण देवा तू हट्ट धरलाय, माझं एक काम कर ना. काय? तू हट्ट धरलाय ना, तू म्हणतोय ना काहीतरी मागा, एक काम कर ना देवा, तुला आमच्यासाठी जे उचित वाटेल ना ते दान तू आम्हाला दे. अभंगाचं 2रं चरण हे करोनी उचित, करोनी उचित देई ऐसे दान, करोनी उचित देई ऐसे दान, उचित देई ऐसे दान, करुणी उचित देई ऐसे दान. आवडे कीर्तन नाम तुझे बोला,
देवा तुला आम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहेच ना, तुझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली ना, यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग एक काम कर, करोनी उचित देई हेची दान. देवा आमच्यासाठी जे उचित असेल अशा प्रकारचं दान तू आमच्या पदरामध्ये काय कर, टाक. पण हे दान देत असताना एक विसर मात्र पडू देऊ नको. करोनी उचित देई हेची दान. हे दान देत असताना देवा तू आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या काही गोष्टी देशील, पण एक लक्षात ठेव, करोनी उचित देई हेची दान. दान आम्हाला दे, पण याच्यामध्ये लक्षात ठेव, आवडे कीर्तन नाम तुझे. तू आम्हाला म्हणशील मोक्ष देऊ का, नको मोक्ष देवा, फक्त भक्त करोनी ठेवा. देवा तुझा मोक्ष नको, न लगे मुक्ती धन संपदा. देवा तुझी मुक्तीही नको, तुझं धनही नको, तुझी संपदाही नको. मग तुला जे आमच्यासाठी उचित वाटेल अशा प्रकारचं दान आम्हाला दे. अजून एक मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. देवाला काहीतरी मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो आणि देणाराही तितक्या अधिकाराचा पाहिजे. आपण कोणाकडं मागतो आणि काय मागतो याला विशेष महत्त्व आहे. ज्याच्याकडं जी वस्तू नाही ती वस्तू मागून उपयोग होणार नाही. कीर्तन संपलं आणि एक असा गेट पशी उभा होता आणि मी इकडून चाललो आणि ते तंबाखू मुळीत होता आणि त्याची चुने डबी संपली, चुना संपला आणि ते मला म्हटलं, महाराज आता तुम्ही कीर्तन केलंय, आता चालले, चुना देऊन जाता का? आता मला चुना मागून काही सवय उपयोग आहे का? मला चुना तंबाखूला लावायची सवय, मला चुना तंबाखूला लावायची सवय नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या आमटी भाकर पोटभर खाऊन जा बरं, कसर ठेवू नका. असं आता 5G 6Gचा जमाना चाललाय पण तुम्हाला कळत नाही महाराज. ऐका ना, ज्या माणसाकडे जे मिळेल ते माणसानं मागावं, मागण्यासाठी अधिकार असावा आणि देणाऱ्याचाही तसा अधिकार असावा. ज्या माणसाकडे जी वस्तू उपलब्धच नाही ती जर तुम्ही मागायला गेलात तर तुम्हाला ती मिळणार नाही. ऐका ना, जर तुम्ही सांसारिक माणसाकडं मुक्ती मिळावी, संपदा मिळावी, मोक्ष मिळावा, नाम पारमार्थिक असणारी साधनेच्या बाबतीत जर काही मागायला गेले तर सांसारिक माणसाकडे तुम्हाला ते मिळणार नाही. जीवानं जीवाकडं काही मागू नाही, जीवानं जडाकडं काही मागू नाही आणि जीवानं जनाकडं काही मागू नाही. जीवानं जीवाकडं का मागू नये महाराज? त्याचं कारण असं आहे, ज्या जीवाकडं तुम्ही मागायला जाताल तो जीव अगोदर कसा आहे, दुःखरूप आहे. तो जीव दुःखामध्ये बुडालेला आहे. तो जीव संसारामध्ये काय झालेला आहे, तापलेला आहे, रंजलेला आहे, गांजलेला आहे. संसारामध्ये इतका होरपळून तो जीव निघालेला आहे की त्या जीवाकडे जर तुम्ही मागायला गेलात तर दुःखाशिवाय काही मिळणार नाही. आता दोन मित्र एकत्र भेटले, दोन मित्र लहानपणापासूनचे मित्र होते, एकत्र आले आणि मग त्यांची चर्चा चालू झाली. नेमके दोघांचे लग्न एकाच महिन्यात झालती, एकाच महिन्यात. एकाचं 15 तारखेला झालं आणि एकाचं 31 तारखेला झालं. आज किती तारीख आहे? 31 म्हणून सांगितलं. एकाचं 15ला झालं आणि एकाचं 31ला झालं. आणि मग ते 8-15 दिवसांनी, महिना 2 महिन्यांनी, 4-6 महिन्यांनी एकत्र आले आणि बसले गप्पा मारीत. मग ज्याचं पहिल्यांदा झालं तर 15 तारखेला तो 31 वाल्याला म्हणतो, तुझं कसं काय चाललंय? 31 वाला बरं आहे अजून जरा बरं आहे. 31 वाला त्याला म्हणतोय, तुझं कसं काय चाललंय? बरं आहे अजून जरा बरं आहे म्हटले. बरं बरं म्हटले. परत दोघं निघून गेले. परत 1-2 वर्षांनी दोघांची गाठभेट झाली आणि गाठभेट झाल्यानंतर दोघं एकमेकांकडे पाहायला लागले महाराज. आणि दिवसभर विरह झालेली गाई आणि वासरू एकमेकाला पाहिल्यानंतर कशी पळत येतात एकमेकाकडं. यांनी दोघांनी लांबून एकमेकाला पाहिलं महाराज, असे पळत आले आणि कडकडून मिठी मारली बा एकमेकाला. कडकडून मिठी मारली शिंदे महाराज, योगेश महाराज, आणि दोघंही रडायला लागले. दोघंही काय रडायला लागले. आता पाहणाऱ्याला वाटलं हे लय जीवलग मित्र आहेत, लय दिवसातून भेट झाली म्हणून हे रडायला लागली. पण आता हे का रडत होते दोघालाच माहित होतं. संसाराच्या तापे तापलो मी देवा. अरे ते 2 वर्षामध्ये संसाराचा असा अनुभव यांना आला, असे चटके बसले, असे रट्टे बसले, असा मार संसाराचा बसला. या दोघांना एकमेकांकडे पाहिल्यानंतर सगळं जीवन आठवलं. अरे आपलं बालपण कसं होतं, आपले कॉलेजचे दिवस कसे होते, आपलं तारुण्य कसं होतं, काय मस्तीत जीवन जगत होतो, काय हिंडत होतो, फिरत होतो. आणि जसं एकदा गळ्यात लोडणं म्हणतात ना, लोडणं गुतलं की मग पालता येत नाही. म्हणजे मी लोडणं कोणाला म्हणतो हे तुम्हाला काही कळालं नसेल तर धन्यवाद. दोघंही एकमेकांजवळ आले आणि 31 वाला 15 वाल्याला म्हणतोय, 15 वाला 31 वाल्याला म्हणतो, अरे तू का रडतो? 15 वाला 31 वाल्याला म्हटला, तू का रडतो? 31 वाला 15 वाल्याला म्हणतो, तू का रडतो? 15 वाला म्हटला, तू अगोदर सांग. 31 वाला म्हटला, तू अगोदर सांग. दोघांचं चालू झालं आणि शेवटी 15 वाला म्हटला, गड्या माझा अगोदर झालतं म्हणून मी सांगतो, काही खरं नाही रे.
ते महाराज सांगत होते, कीर्तनकार मंडळी सांगत होते, साधू सांगत होते, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. अरे फक्त काकड्यात ते प्रमाण ऐकलं रे, त्याचं अनुकरण केलं असतं तर बरं झालं असतं. अरे खरंच संसार दुःखमुळे काय झालं रे, वहिनी तुला जीव लावत नाही का, वहिनी तुझ्यावर प्रेम करत नाही का, वहिनी तुझ्याशी नीट बोलत नाही का. तो म्हणतो आता काय सांगू रे, जीव लावायचं, प्रेम करायचं आणि नीट बोलायचं खूप लांब रे. ती बघताना सुद्धा मारक्या म्हशिवानी बघती. कोण 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 सांगतंय, कोण सांगतंय? 15वाला कोणाला सांगतोय, कोणाला? आणि तुम्हाला सासू सुनाच्या गोष्टी कीर्तन सांगितलं लय गोड लागत नाही का. परमार्थाचं काही सांगितलं का पार निम्मे लगेच झोपी जातात महाराज. आणि अशा गोष्टी सांगितल्या गणेश ते खळखळून हसतात. सगळ्या परमार्थाचं वाटोळ झालं महाराज याच्यामुळेच. आणि आमचा नाविलाज आहे गुरुजी, जर सगळं आपण देव धर्म सत्तत्वज्ञान सांगायला गेलं ना, लोक म्हणतात याला परत बोलू नका, यांनी लय बोर केलं म्हटले. बोर केलं. आमच्या संदीपरावने अगोदरच सांगितलं होतं कीर्तन जरा जोरात झालं पाहिजे म्हटले. आता काय जोरात, सगळे विद्वान महात्मे इथं येऊन गेले या गादीवरती. आता माझ्यासारखं लेकरू काय इथं कीर्तन करणारे, पण भगवंताची सेवा करायची. ऐका ना, काही गोष्टी आपल्याला गोड लागतात, काही गोष्टी आपल्याला कडू लागतात. संसार कसाही पहा, गोडपणा संसारात नाहीच आहे. कारण मुळातच संसाराचं वर्णन करताना केलंय, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसारा दुःख मूळ आहे. 15वाला 31वाल्याला सांगतोय, गड्या माझं काही खरं नाही, मला पश्चाताप आला, लग्न करून म्हटला पश्चाताप आला. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही सांसारिक माणसं आहेत, तुम्ही घरी राहणारी शेती करणारी माणसं आहेत. तुमचं असं आहे ना, आमचं काही वेगळं आहे का हो? हे फक्त फरक एवढा आहे, आम्ही इथं उभं राहून तुमचं सांगतो आणि तुमची आमचं सांगायची हिंमत होत नाही. नाही तर प्रामाणिकपणे अर्धा जगा देऊन सांगतो. तुमचं झालंय का? नाही. करू नका. शानिया असले तर करू नका, करू नका रे बाबा, इतकं सोपं नाही. महाराज माझं 65 किलो वजन होतं, आता 55 राहिलं. करू नका, करू नका. शानिया असले तर करू नका. एखादा मठ पाहून देतो तुम्हाला, मठावर बसा, त्याच्यासारखं सुख नाही. लग्न करू नका. एका योगेशचं दुसऱ्या योगेशने ऐकलं पाहिजे बरं. ऐका. 15वाला 31वाल्याला सांगतोय, गड्या इतकं सोपं नाही रे, वैताग आला, पश्चाताप आला, नको नको झालं म्हटला. असं वाटतंय सगळं सोडावं, कुठंतरी लांब पळून जावं. तुझं कस काय? 31वाला म्हटला, तुझं माझं काही वेगळं नाही. संसाराच्या तापे तापलो, माझी तीच अवस्था आहे. जी अवस्था तुझी ना, तीच अवस्था माझी रे म्हटला. तुझी तरी थोडंफार प्रेमानं पाहत असेल, पण माझी पाहताना असं पाहती, असं वाटतंय आता हिच्या डोळ्यातून जाळ निघतो काय, ही मला जाळती काय. ते महिषासुराला नाही का ते देवीनं जाळलं मारलं, तशी मारती का, अशी अवस्था झाली रे म्हटला. संसार इतका सोपा नाही. संसाराचा विचार जर केला तर संसार सुखरूपही होऊ शकतो, पण संसार सुखरूप करण्यासाठी पती आणि पत्नी एकमेकांना अनुकूल असले पाहिजे. कसे असले पाहिजे? अनुकूल असले पाहिजे. पती आणि पत्नी एकमेकाला अनुकूल असतील तर संसार सुखाचा होतो महाराज. पण संसार सुखाचा करण्यासाठी पतीनं पत्नीशी आणि पत्नीनं पतीशी अनुकूल त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कितीही त्रास झाला, किती संकट आले, किती अडचणी आल्या, एकमेकाला दोष न देता जर पुढं निघत राहिले तर संसार सुखाचा होतो. पण आपला संसार दुःखाचा कायम आहे. त्याचं कारण एक आहे, पती पत्नी एकमेकांना अनुकूल नाही. पत्नीकडून काही चूक झाली की नवऱ्यानं तिला टोमणे द्यायचे, आणि नवऱ्याकडून काही चूक झाली की बायकोनं त्याला काय करायचं, टोमणे द्यायचे. नवऱ्यानं तिला म्हणायचं, तुझ्या आईनं हे शिकवलं का, तुझ्या खानदानात असंच येतं का, आमकं झालं का, तमकं झालं का, हे नवऱ्याचे टोमणे. आणि बायकोने, तुमच्या आईनं हे शिकवलं का, तुमच्यात सगळे असेच आहेत का, तुमच्यात शहाणं एकही नाही का. कोण म्हणतं? बायका. म्हणजे मला सांगा, टोमणे देऊन कुठं संसार गोड होत नाही. अनुकूल पाहिजे. मला एक भाव तुमच्या समोर मांडायचा आहे. रामायणाचा शेवट पहा. रामायणाचा शेवट जर पाहिला किंवा मध्यान्ह काळ पहा, प्रभू रामचंद्राचं राज्याभिषेक झाला. सीतामाता लक्ष्मण भैया सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रभू रामचंद्र आणि सीतामाता राजगादीवरती बसले. राजगादीवरती बसल्यानंतर थोडीशी चर्चा चालू झाली, थोडीशी कुजबूज चालू झाली. जांबुवंत आणि हनुमंत हे दोघं चर्चा करायला लागले. जांबुवंत आणि हनुमंत चर्चा करायला लागले. आणि चर्चा करत असताना त्यांचा विषय निघाला. अरे म्हटले, ते पहा प्रभू रामचंद्र म्हटले किती आनंदात बसले, आणि सीतामाता किती आनंदात राजसिंहासनावरती बसल्या.
14 वर्ष वनवास सहन केला. 6 महिने सीतामाता रावणाच्या बंदीगारामध्ये त्या ठिकाणी राहिल्या. प्रभू रामचंद्रांनी किती मोठं युद्ध केलं, किती त्रास सहन झाला, पण तरी सुद्धा आज त्यांच्याकडे पाहिलं तर हे दोघंही आनंदाने हसतायत, बसलेत, गप्पा मारतायत, गोष्टी करतायत. याचं कारण काय असलं पाहिजे? याचं कारण म्हटले त्यांनाच विचारलं पाहिजे. थोड्या वेळाने सगळा कार्यक्रम संपला. प्रभू रामचंद्र, सीतामाता आपापल्या महालात निघून गेले. जांबुवंत प्रभू रामचंद्राकडे गेले आणि हनुमंत सीतामातेकडे गेले. जांबुवंत प्रभू रामचंद्रांना विचारतात, इतकी मोठी संकट आली तरी सुद्धा, इतका त्रास झाला, 14 वर्षाचा वनवास झाला, 6 महिने त्या ठिकाणी सीतामाता रावणाच्या ताब्यात होती, इतकं मोठं युद्ध केलं, तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती दुःखाची छटा अजिबात नाही. सीतामाता तुम्ही शेजारी बसले, किती गोड गप्पा मारत होते, किती गोड हसत होते. याचं कारण काय? प्रभू रामचंद्रांनी गोड उत्तर दिलं, इतका त्रास होऊन सुद्धा आम्ही दोघं एकमेकाशी प्रेमानं बोलत होतो, हसत होतो, गप्पा मारत होतो. याचं कारण फक्त एक, इतकं संकट आलं तरी सुद्धा मी एकाही शब्दानं सीतेला दोष दिला नाही. मी असं कधीच सीतेला म्हटलो नाही की सीता, तुला हरणाचा मोह झाला नसता तर मला हरणाच्या मागे जावं लागलं नसतं. जर मी हरणाच्या मागे गेलो नसतो तर लक्ष्मण माझ्या मागे आला नसता. जर लक्ष्मण माझ्या मागे आला नसता तर रावण तुझ्यापर्यंत आला नसता. रावण तुझ्यापर्यंत आला नसता तर तुला घेऊन गेला नसता. रावण जर तुला घेऊन गेला नसता तर इतकं मोठं युद्ध झालं नसतं. प्रभू रामचंद्र सांगतात, मी एकाही शब्दानं सीतेला कधी दोष दिला नाही. आणि मग इकडं हनुमंतराय सीतामातेकडे जातात आणि सीतामातेला विचारतात, आईसाहेब, इतके दिवस तुम्ही तिकडे असणाऱ्या रावणाच्या कारागृहामध्ये होतात, 14 वर्षे वनवास तुम्हाला त्या ठिकाणी भोगावा लागला, आणि तरी सुद्धा तुम्ही आता बसते इतक्या गोडगोड गप्पा मारत होत्या, कारण काय? सीतामाताने गोड उत्तर दिलं. सीतामातेनं सांगितलं, मी एकाही शब्दानं प्रभू रामचंद्राला कधीच दोष दिला नाही की जर तुम्ही जगाचे चालक मालक आहात, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देव संस्थापिले, हे जर सगळं तुमच्या ताब्यात आहे, हे सगळं तुमच्या ताब्यात असताना मारीचानं सोन्याच्या हरणाचं रूप घेतलंच कस काय? तिथं सुद्धा सत्ता कोणाची आहे? तुमची आहे. मारीचानं सोन्याच्या हरणाचं रूप घेतलं, विषय खूप लांब राहिला. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, अशी जर स्थिती आहे, असा तुमचा अधिकार आहे, तर रावण माझं हरण करायला आलाच कस काय? रावणानं माझं हरण केलंच कस काय? एकाही शब्दानं मी रामाला दोष दिला नाही, म्हणून आमचा संसार कसा झाला? सुखाचा झाला. कोण म्हणतं संसार सुखाचा होत नाही? संसार सुखाचा होतो, पण आपल्यात एक मत राहिलं नाही. आपला खरं सांगू सगळा पचका झालेला आहे. काय झालं? पचका. नवऱ्याने 1 म्हणलं का ती 4 म्हणते, तिनं 4 म्हणलं की नवरा 8 म्हणतो. आपला सगळा राडा झालेला आहे महाराज. आता फक्त असे, तुम्हाला बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून तिरी बिचूप पण मेरी बिचूप सगळ्याचं तेच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोही नाही रे. या जगामध्ये सुखी कोणीच नाही. सगळ्याच्या मनात आता इथं बसल्यानंतर काही जणांना वाटतं, हा खरंय सांगते बरं का महाराज, खरं सांगते. बाया म्हणत असते ना, हा खरंच आहे, या पप्प्याचा बाप तसाच आहे, तसाच हे म्हणत असते ना, हा ती तशीच आहे, ती असंच करते, असंच बोलत, म्हणजे ज्याच्या त्याच्या डोक्यात गणित चालू झाली असतील महाराज. हे इतकं सोपं नाही, हे इतकं सोपं नाही, खूप कठीण आहे, अवघड आहे, पण सोपं करूनही घेता येतं. आपल्या संसारामध्ये आनंद नाही, त्याचं कारण आपलं एकमत राहिलं नाही, अनुकूलता राहिली नाही. अनुकूलता जर असेल तर आनंद आहे, आणि प्रतिकूलता जर असेल तर त्या ठिकाणी आनंद नाही. संसार इतका गोड आहे, फक्त तो गोड करून घेता आला पाहिजे. का आपल्याला संसार गोड वाटत नाही? त्याचं कारण आपल्याला संसारामध्ये गोडवा ओतता आला नाही. अजून पुढे जाऊन सांगू, संसारामध्ये प्रत्येक गोष्टी तुमच्या हातात असतात. तुमच्या कोणाच्या? महिला मंडळीच्या हातात. प्रत्येक गोष्ट संसारातली कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. पुरुष जर तुम्हाला नीट ताब्यात ठेवायचं असेल तर हे सुद्धा कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे. पुरुष पारमार्थिक करायचा, हे सुद्धा कोणाच्या हातात आहे? गळ्यात यांनी माळा घातल्या पाहिजे, हे फक्त तोंडाने बोलून जमणार नाही. फक्त कीर्तनाला आले, दिंडीला आले, महाराज आमच्या पप्प्याच्या बापाला माळ घाला, असं म्हणून जमणार नाही. तुमच्या हातात आहे. काय तुम्ही म्हणता ना आमच्या हातात काय? आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही एकच केलं पाहिजे. काय? तुम्ही रोज स्वयंपाक बनवताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी किंवा श्रीराम जय जय राम हे भजन करून स्वयंपाक केला पाहिजे. खरं सांगा, तुम्ही भजन करून स्वयंपाक करता की सिरियल आणि टीव्हीच्या मालिका बघून स्वयंपाक करता? बरं, किचन ओटे जर पाहिले ना, स्वयंपाक करताना त्या शेगडीला मोबाईल उभे केलेले असतात महाराज, शिंदे महाराज, योगेश महाराज, आणि ते सिरियल चालू असतात किचन वाट्यावरती, आणि त्या सिरियल पाहता पाहता स्वयंपाक करतात. मग सिरियल कोणती असते? मालिका कोणती असते? माझ्या नवऱ्याची बायको. तुमच्या लक्षात येत आहे ना? मालिका कोणती असते? रोखले सर, मालिका कोणती असते?
माझ्या नवऱ्याची बायको. आणि ही मालिका पाहून ती काय करते, स्वयंपाक करते, आणि तो स्वयंपाक खायला कोणाला देते, त्याला देते. मग आता ती मालिका पाहून बनवलेला स्वयंपाक त्याच्या पोटात जातो आणि त्याची बुद्धी काय निर्माण होते, माळ घालायची होईल काय, वारीला कीर्तन नाही नाही, मग त्याची बुद्धी तो म्हणतो नाही हिच्या नवऱ्याची बायको आलीच पाहिजे. मग आपला पचका याच्यामुळे झाला. स्वयंपाक करत असताना आपण विचारपूर्वक केलं पाहिजे. बारीक बारीक गोष्टी आहेत, हे कीर्तनात सांगायची तशी गरज नाही, पण सांगावं लागतं, हे मोठं दुर्भाग्य आहे. रोज स्वयंपाक करताना जो वेळ तुमचा वायाला जातो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून स्वयंपाक करा. त्याचं कारण असं आहे, जसं अन्न एखादा व्यक्ती खाईल तशी बुद्धी तयार होत असते. सात्विक घरातलं अन्न जर खाल्लं तर सात्विक बुद्धी निर्माण होते, आणि दुर्गुणी घरातलं अन्न जर त्या ठिकाणी खाल्लं तर दुर्गुणी बुद्धी त्या ठिकाणी निर्माण होते. महाभारतामध्ये चला, महाभारतातला एक मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. भीष्माचार्यांना बाण लागले, भीष्माचार्य शरपंजरी पडले, आणि शरपंजरी पडलेले भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहायला लागले. उत्तरायण आलं आणि भीष्माचार्य देह ठेवणार. भगवान परमात्मा 5 पांडव आणि द्रौपदीला म्हणतायत चला आपण भीष्माचार्याचं दर्शन घेऊन येऊ. 5 पांडव, द्रौपदी, भगवान परमात्मा सुभद्रेसहित सगळे दर्शनाला आले. दर्शन घेतलं, सगळे उभा राहिले, आणि मग भगवान परमात्मा भीष्माचार्यांना म्हणतायत धर्मराज राजे झालेत, त्यांना 4 हिताच्या गोष्टी सांगा. 4 हिताच्या गोष्टी सांगा म्हटल्यानंतर धर्मराज समोर उभा राहिले आणि भीष्माचार्यांनी सांगायला सुरुवात केली. नीती कशाला म्हणतात, न्याय कशाला म्हणतात, राजा कसा असावा, प्रजा कशी सांभाळावी, सेवा कशी करावी, स्त्रीचा सन्मान कसा करावा, हे कोण सांगतंय, भीष्माचार्य. स्त्रीचा सन्मान कसा करावा याच्यावरती व्याख्यान द्यायला भीष्माचार्य लागले, आणि द्रौपदीनं ते ऐकलं, द्रौपदी हसायला लागली. आता ऐका, लक्ष देऊन ऐका, मला महत्वाचं सांगायचंय. भीष्माचार्य म्हणतात ऐक धर्मा, स्त्रीचा सन्मान तुझ्या राज्यामध्ये झाला पाहिजे, स्त्रीचा सन्मान कसा करायचा ते ऐकून जा. आणि ऐकलं, द्रौपदीला हसायला लागलं. भीष्माचार्यांनी वाकडी मान करून पाहिली, आणि भीष्माचार्य म्हणतायत कोण हसतंय, कोण हसतंय. द्रौपदीनं सांगितलं ती हसणारी मीच आहे. म्हटले तुला का बरं हसू आलं. द्रौपदीनं गोड उत्तर दिलं, भीष्माचार्य आज तुम्ही शरपंजरी पडलात, आज तुमचं आयुष्य संपलं, आणि आज तुम्ही इथं तत्वज्ञान सांगताय की स्त्रीचा सन्मान कसा झाला पाहिजे. भीष्माचार्य, त्या राजमहालामध्ये, त्या राज दरबारामध्ये जर दुर्योधनाला आणि दुःशासनाला स्त्रीचा सन्मान कसा करावा हे तत्वज्ञान सांगितलं असतं तर माझं वस्त्रहरण झालं. कोण म्हणतंय, द्रौपदी म्हणती. कोणाला म्हणती, भीष्माचार्याला म्हणते. अहो त्या दिवशी कुठं गेलं तर तुमचं तत्वज्ञान, त्या दिवशी तुम्हाला कळत नव्हतं का स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, स्त्रीचा मान ठेवला पाहिजे, तिचं भर दरबारामध्ये वस्त्रहरण करू नये, हे तत्वज्ञान तुम्ही त्या दिवशी जर दुर्योधनाला दुःशासनाला सांगितलं असतं तर माझं वस्त्रहरण झालं नसतं. का त्या दिवशी तुम्ही सांगितलं नाही. भीष्माचार्यांनी गोड उत्तर दिलं. ते उत्तर घरी घेऊन जा. भीष्माचार्य सांगतात द्रौपदी तुझं खरं आहे, त्या दिवशी मी भीष्माचार्य होतो, त्या दिवशी मी दुर्योधनाला आणि दुःशासनाला हे तत्वज्ञान सांगायला पाहिजे होतं की स्त्रीचा सन्मान कसा केला पाहिजे, पण त्या दिवशी मला ते तत्वज्ञान सुचलं नाही. त्याचं कारण फक्त एक आहे, त्या दिवशी माझ्या पोटामध्ये जे अन्न होतं आणि माझ्या धमन्यामध्ये जे रक्त होतं ते दुर्योधनाच्या अन्नापासून तयार झालेलं होतं. इतके दिवस शरपंजरी पडलो, सगळे बाण शरीरामध्ये घुसले, दूषित रक्त निघून गेलं, आणि म्हणून मला आज काय सुचलंय, तत्वज्ञान सुचलंय. तुमच्या लक्षात येतं, तुम्ही अन्न कोणाच्या घरचं खाता याच्यावरून सुद्धा तुमचं काय ठरतंय, तुम्ही कोणत्या योग्यतेच्या आत. म्हणून संसार जर गोड करायचा असेल, संसारामध्ये गोडवा निर्माण करायचा असेल तर संसारातल्या बारीक बारीक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. संसार नक्की गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमचा संसारही गोड झाला, आमचा परमार्थही गोड झाला. कशामुळं, तर आम्ही त्या देवाचं नामचिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. अजून फायदा काय झाला महाराज म्हटले, त्याच्यामुळंच आम्हाला मागण्याचा अधिकार काय झाला, निर्माण झाला. मागण्याचा अधिकार कोणालाही भेटत नाही, आणि काय मागावं हे सुद्धा मागणाऱ्याला कळालं पाहिजे, आणि कोणाला मागावं. मी सांगत होतो जीवानं जीवाला मागू नाही, इथं आपला मूळ मुद्दा होता. जीवानं जीवाकडे काही मागू नये. जीव दुःखरूप आहे, दुःखरूप असणारा जीव तुम्हाला काही देणार नाही, म्हणून जीवानं जीवाकडे मागू नये. जीवानं जनाकडं मागू नये, जीवानं जनाकडं म्हणजे लोकाकडं मागू नये. लोकाकडं तुमच्याकडे देण्यासारखं काही नाही, म्हणून जीवानं जनाकडं मागू नये. जीवानं जडाकडं मागू नये, जे जड आहे त्या जडाकडं जीवानं मागू नये. मग जीवानं कोणाकडं मागावं, महाराज म्हटले जीवानं देवाकडं मागावं, अन्यथा देवमान्य संताकडं मागावं. या 2 व्यक्तीकडं जर तुम्ही मागितलं तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मागणाराही अधिकारी असावा आणि देणारा सुद्धा अधिकारी असावा. ज्याला आपण मागतोय तो तितक्या योग्यतेचा असावा, आणि जो मागतोय तो सुद्धा योग्यतेचा असावा. तुकाराम महाराजही योग्यतेचे आणि भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा योग्यतेचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
देवा तुला आम्हाला जर काही द्यायचंच असेल तर काय दे, करोनी उचित देहीची दान. देवा दान द्यायचंय ना, मग काय कर, आमच्यासाठी जे उचित आहे अशा प्रकारचं दान दे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, निळोबराय महाराज या सगळ्या संतांची अभंग जर पाहिली, या अभंगाचा विचार जर केला, प्रत्येक अभंगाची मागणी पर प्रकरणातली अभंग जर पाहिली, तर याच्यातल्या एकाही अभंगामध्ये संतांनी स्वतःसाठी काही मागितलं न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मागितलं ते फक्त देवा तुझ्यासाठी आणि तुझ्या स्वरूपात असणाऱ्या संतासाठी, स्वतःसाठी काही मागितलंच नाही. खरं सांगा, तुम्हा आम्हाला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही तो भाग सोडून द्या, पण जर झाला तर आपण देवाला म्हणू का, हो देवा बस आम्हाला काहीच नको, फक्त तुझा सहवास राहिला पाहिजे, फक्त आम्हाला संत भेटले पाहिजे, फक्त वाऱ्या घडल्या पाहिजे, फक्त असं कधी म्हणू का? नाही म्हणणार. मग तुमच्या डोक्यात लगेच गणित येते, तुम्ही म्हणता नाही नाही पप्या आता 38चं झालंय, त्याचं अजून झालं नाही, देवा एक काम कर, बाकीचं काही दे, नाही तर नको दे. पहिलं त्याचं लग्न कोणाला कोणाला? देवाला. अरे देवाला काही हे मागायचं असतं का? नाही, देव आपल्याला तसा प्रसन्न होणार नाही, पण जर प्रसन्न झाला तर आपली मागणी जर पाहिली तर आपली मागणीची लिस्ट खूप मोठी असते, पण ती मागणीची लिस्ट सगळी संसारातल्या गोष्टी मागण्याची असते, म्हणून आपल्याला ते काही मिळत नाही. माणसं सहज पंढरपूरला जातात, देवासमोर अर्धा मिनिटं सुद्धा उभा राहू देत नाही शिंदे महाराज, पण त्या अर्ध्या मिनिटात आहे ना इतकं रडतात देवापुढं. देवापुढं कधीच रडायचं नाही, देवासाठी रडायचं. ऐका काय, देवा पुढं नाही रडायचं, देवासाठी रडायचं. महाराजांचं प्रमाण आहे, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला. आणि म्हणून मागण्याचा अधिकार मिळाला. मागण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. उठसूट निघाला पंढरपूरला गेला आणि मागण्याचा अधिकार मिळतो का? महाराज नाही. त्याच्यासाठी देवासाठी तसं समर्पण करावं लागतं. देवासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, म्हणून मागण्याचा अधिकार मिळाला. तुम्हा आम्हाला मागण्याचा अधिकार मिळत नाही, त्याचं कारण आपलं समर्पण नाही, त्याचं कारण आपली निष्ठा नाही, त्याचं कारण आपला भाव नाही, त्याचं कारण आपली श्रद्धा नाही, त्याचं कारण आपली भक्ती नाही, त्याचं कारण आपला देवावरती विश्वास नाही. दिवस बदलला की देव बदलणारी आपण माणसं आहोत. बरोबर की चुकीचं मला ते सांगत बसायचं नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. दिवस बदलला की देव बदलणारी आपण माणसं आहोत. कोणत्या देवानं तुम्हाला द्यावं हा खूप मोठा प्रश्न आहे. सोमवारी महादेवाला मागायला लागले ना, महादेव द्यायला निघाला की तेवढ्यात मंगळवारात घुसताव तुम्ही लगी देवीकडे जाता. मग देवी विचार करते, अरे हा काल महादेवाचं गिराईक होतं, आज कुठं आलंय आपल्याकडं. म्हणजे दिवसभर देवीच्या नावाने आळडतं मग देवीकडं दिवसभर जरा काम असते बरेच घरात, ते झाडून स्वयंपाक आमकं तमकं पोरांची शाळा ही ते. मग देवी म्हणली आपण संध्याकाळी निवांत जाऊ, याला काय लागतंय ते देवी निघाली महाराज द्यायला. एवढ्यात हे बुधवारात घुसलं. पुढं बुधवार कोणाचा? पांडुरंग. पांडुरंगाचा बुधवार ना. पांडुरंगात बुधवारात घुसलं. दिवसभर बोंबवलं आरड. आता दिवसभर पांडुरंग बिजी होता, गर्दी, लोक दर्शनाला आलेले होते. मग देवाने विचार केला आपण थोडंसं उशिरा जाऊ. कीर्तन तसं 7 ते 9, 9 ते 11, मग आपण उशिरा जाऊ. मग देवाला पंढरपूरला यायला टाइम लागला, तवर हे घुसलं गुरुवारात. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. देव भाळवणीच्या जवळ आलेला रिवर्स गिअर टाकला. कोणी? देवाने. का? देव म्हटला अरे गेलं दत्ताकडे, आपलं गिराईक संपलं. आपलं गिराईक नाही म्हटलं, देव निघाला मागं. आणि मग आता दिवसभर दत्त केलं. मग आता दत्ताने विचार केला आता आपल्याला दत्ताला मुख किती आहे? 3. मग दत्ताने विचार केला आता आपल्याला 3 मुख घेऊन जायचं म्हणल्यावर वेळ लागणार, आपण थोडं लवकर निघू. दत्त मस्त लवकर निघाली, पण गाड्याला दम निघलं नाही. त्यांनी लवकरच गुरुवार सोडला आणि लगेच शुक्रवारात कोण? संतोषी माता. लगेच संतोषी मातेकडे गेला. दिवसभर संतोषी माता. तिनं विचार केला आता मला वाघावर बसायचं, इतका मोठा व्याप, तो व्याप सगळा निपटून जाऊ म्हटले. पण तवर गडी शनिवारात घुसला. शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा. दिवसभर हनुमान चालीसा म्हणत बसला. मग हनुमंतरायाने विचार केला आता आधी रामाची सेवा करतो आणि नंतर याचं काय म्हणणं आहे ते पाहतो. दिवसभर हनुमंतराय रामाची सेवा करत बसले. संध्याकाळी याच्याकडे निघाले. माळवाडीच्या जवळ आले. तेवढ्यात गडी खंडोबाकडे. मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझी मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरत रोडगा निवचिला हारा वारी, सारा रावण भजला मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी
माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मागण्याचा अधिकार का नाही आणि का देव आपल्याला देत नाही त्याचं कारण आपली एका देवावरती निष्ठा नाही. तुकोबरांची एका देवावरती निष्ठा होती. पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. काय पाहिजे मागा. तुकाराम महाराज म्हटले करोनी उचित देहीची दान आवडे कीर्तन नाम तुझे. देवा 9:30 वाजत आले. 9:23 झाले आणि अजून एकाच चरणाचं चाललंय. तिकडून खुणा करायला लागली, तिकडून हात करायला लागले, आम्हाला भुका लागल्या, तुमचं अजून अर्धही चरण झालं नाही. मग महाराज करोनी उचित देहीची दान, आम्हाला भुका लागल्या याचा विचार करा, आमचं उचित पाहन कीर्तन थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे. बरं ऐका, वेळेत कीर्तन थांबवणार आहे. महाराज म्हटले देवा आमच्यासाठी जे उचित आहे ना अशा प्रकारचं दान तू आम्हाला दे, जे आमच्या हिताचं आहे, आमच्या फायद्याचं आहे. आम्ही पारमार्थिक आहोत, संसारातल्या गोष्टी आम्हाला देऊ नको, पारमार्थिक दिल्याशिवाय राहू नको. करोनी उचित देहीची दान, हे लक्षात ठेव. आवडे कीर्तन नाम तुझे, आम्हाला तुझं धन आवडत नाही, तुझे संपदा नाही, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकला पंढरीचा. महाराज म्हटले दुसरा तिसरा आवडत नाही, तुझं नाम घेणं, तुझं कीर्तन, तुझं चिंतन हे आम्हाला आवडतं. मग महाराज एक काम करू का, काय तुम्हाला माझ्या स्वरूपामध्ये लीन करून घेऊ का? तुम्हाला माझ्या स्वरूपामध्ये लीन करून घेऊ का? जर तुम्ही माझ्या स्वरूपामध्ये लीन झाले तर मग अद्वैत स्थिती निर्माण होईल, तुम्ही आणि मी वेगळे राहणार नाही. पण तुकाराम महाराज म्हटले देवा अद्वैत स्थिती आम्हाला नको, आम्हाला तुझ्यात मिसळायचं नाही, आम्हाला तुझ्यात विलीन व्हायचं नाही. त्याचं कारण अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैत स्थितीमध्ये माझं समाधान नाही. आमचं समाधान कशात आहे? गोड हे चरण सेवा तुझी. अद्वैत स्थिती देवा आम्हाला नकोय, आम्हाला मी भक्त तू देव ऐसे करी. काय कर, तू देव राहा आणि मला भक्त म्हणून त्या ठिकाणी ठेव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. द्यायचं नाही, एक काम कर, काय अद्वैत स्थिती नको, मग द्वैत स्थिती आमच्या जीवनामध्ये देव, आम्हाला भक्त म्हणून राहू दे, तू देव म्हणून राहू दे. का? महाराज म्हटले अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. द्वैत स्थिती जर असेल तर तुझ्या गोड असणाऱ्या चरणाची सेवा आम्हाला त्या ठिकाणी करायला मिळते. एक भाव तुमच्या समोर मांडतो, 5 मिनिटामध्ये थांबतो. सीतामाता रावणाच्या कारागृहामध्ये असताना, अशोक वाटिकेमध्ये असताना त्या ठिकाणी सीतामाता चिंताग्रस्त असायच्या आणि सीतामातेच्या डोळ्यामधून अश्रू कधी कधी यायचे. आणि त्या असणाऱ्या अशोक वाटिकेमध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसीन सीतामातेचं रक्षण करण्यासाठी होते. मग ती हे पाहायची, ती विचार करायची, विचारायची का हो तुम्ही चिंता करताय, तुम्ही काळजी करताय, कधी देव येतील, कधी तुम्हाला घेऊन जातील. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, काय तुम्ही रामाचं नामस्मरण करा ना, राम 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 म्हणा ना, तुम्ही रामाचं भजन करा, रामाचं चिंतन करा. का तुम्ही रामाचं चिंतन करत नाही, का तुम्ही रामाचं भजन करत नाही? सीतामातेनं गोड उत्तर दिलं. सीतामाता म्हटली मी जर रामाचं नाव घेतलं, मी जर रामाचं चिंतन केलं, मी जर रामाचं भजन केलं तर मी सीता राहत नाही, मग मी राम होऊन जाते. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. मी राम राम म्हटले की मी सीता राहत नाही, मी राम होऊन जाते. आणि जर मी राम झाले तर मग मला रामाची भक्ती करता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. करोनी उचित देई हेची दान, आवडे कीर्तन नाम तुझे. मग तुम्हाला काय पाहिजे महाराज? देवभक्त पण, सुखाचा सोहळा. देव पण आणि भक्त पण हा सुखाचा सोहळा आहे. म्हणून देवा तुझ्यापासून बाजूला ठेव आणि हा सुखाचा सोहळा आमच्या जीवनात दे. देवभक्त पण, सुखाचा सोहळा ठेवोनी निराळा दावी मज. निराळ ठेव, बाजूला ठेव तुझ्यापासून. आणि देवभक्त पण हे मिलनाचा आनंद, सख्यत्वाचा आनंद, प्रेमाचा आनंद हा आयुष्यभर कायम आम्हाला भोगू दे. देवभक्त पण, सुखाचा सोहळा ठेवोनी निराळा दावी मज. अशा प्रकारचा निराळा असा सोहळा आम्हाला दाखव. आणि देवा तसा जर विचार केला तरी सगळं तुझंच आहे, सगळं तुझ्या हातात आहे, सगळं तुझ्या ताब्यात आहे. जरी तुला हे आत्ता आम्हाला देता येत नसेल, जरी हे तुला आत्ता आम्हाला देता येत नसेल, देवा एक काम कर, हे सगळं तुझं आहे, आज देऊ नको पण कोणत्या तरी एखाद्या काळामध्ये दे. अभंगाचं शेवट. कमने आहे तुझे सकाळ, कमने आहे तुझे सकाळ. काळ
एक काळ देई मज करुणी उचित देईचे दान करुणी उचित देईचे दान एक काळ देई मज एक काळ देई मज करुणी उचित देई हे दान करुणी उचित देई हे दान आवड कीर्तन तुझे नामे कीर्तन नाम तुझे तुझे नाम तुझे आवड कीर्तन नाम तुझे आवड कीर्तन नाम तुझे करुणी उचित आवडी कीर्तन नाम तुझे आवड कीर्तन नाम तुझे करुणी उचित करुणी उचित तुका म्हणे तुझे आहे हे सकळ कोणे एके काळी देईमच देवा सगळं तुझं आहे. एक काम कर आता देऊ नको मग कोणत्या तरी एका काळामध्ये दे पण काय दे करोनी उचित देई हेची दान आवडे कीर्तन नाम तुझे तुझं नाम तुझं कीर्तन तुझं भजन देवा आम्हाला आवडतं आणि हेच आम्हाला दे एकदा जे नाम साधू संतांना आवडतं ते देवाचं नाव एकदा मोठ्या प्रेमानं घ्या विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी करोनी उचित देई हेचे दान आवडे कीर्तन नाम तुझे देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवूनी निराळा दावी मज करोनी उचित देई हेचे दान आवडे कीर्तन नाम तुझे तुका म्हणे तुझे आहे हे सकळ कोणे एके काळी देई मज करोनी उचित देई हेचे दान आवडे कीर्तन नाम तुझे यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला दिलेल्या शब्दाप्रमाणे 9:30 वाजता आपलं कीर्तन संपलेलं आहे. एक 2-3 मिनिटं फक्त तुमचे आगाऊ घेतो कारण मी थोडा आगाऊ स्वभावाचा आहे म्हणून 2-3 मिनिटं तुमचे आगाऊ म्हणजे जास्त घेतो आणि ते स्वभावाचा दोष आहे जे आगाऊपणा करायला लागला की ते सवय लागली की सवय मोडत नाही आणि ती मला लहानपणापासून आगाऊपणा करायची काय सवय लागली म्हणून एक 2-3 मिनिटं तुमचे घेतो मोठ्या प्रेमानं आनंदानं श्रद्धेनं भावनेनं भक्तीनं बसा तुम्ही खाली आपला नाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे या ठिकाणी तरुण मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित मला दिसत आहेत म्हणून एक 2-3 मिनिटं तुमचे या ठिकाणी घेतो माझा पहिला मुद्दा असा आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्या मंडळीला असा आहे याच्यामध्ये तरुणही आहेत आणि जुनी जाणती मंडळी आहेत माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे सांगतेच्या दिवशी मागणीच्या दिवशी की आपण सप्ताह का करतो हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही उत्तर द्यावा अशी माझी अपेक्षा आहे का सप्ताह करतो बरं संपलंय कीर्तन तुम्ही बोलले का लगेच जय विठ्ठल तुम्ही बोला 2 मिनिटात संपवतोय का सप्ताह करतोय आपण सप्ताह का केला पाहिजे काय गरज आहे सप्ताहाची सालाबाद प्रमाणे झालो पण सालाबाद प्रमाणे का होईना का हा माझा प्रश्न आहे का सप्ताह केला पाहिजे
का एवढा मोठा मंडप, का साऊंड सिस्टीम, का गायक वादक, का रोज कीर्तनकार, का रोज टाळकरी, का मृदुंगाचार्य, का इतका मोठा खर्च, का इतका मोठा खाटाटोप? आपल्याला काही कामं नाहीत का? आपल्याकडे पैसा जास्त झाला म्हणून का? आपल्याकडे वेळ भरपूर आहे म्हणून का? अजिबात नाही. मग सप्ताह करण्याचं एकमेव कारण आहे आपला धर्म जिवंत राहिला पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये जर सप्ताह, बरीच लोक ना असे बुद्धिजीवी लोक गुरुजी निर्माण झाले ना, काही काही गावामध्ये ना ते 2-4 टाळकी असतीतच. ते म्हणे महाराज गावात 4 सप्ते होते आणि गावात 4 सप्ते झाले, सगळा हिशोब जर काढला तर 1-1.5 कोटी खर्च वर्षात होतो. यात्रा गावातले सप्ते सगळी मिळून मग 1-1.5 कोटी सप्त्याला खर्च करण्यापेक्षा याचं जर एखादं शेततळं बांधलं, एखादी शाळा बांधली, एखादं हायस्कूल, मग जमणार नाही का? आता शाळा ना हायस्कूल काय प्रत्येक गावात नाहीत का? आहेतच ना. मग शेततळं बांधून काय याला लोटायचं का त्या पाण्यात? नाही ना. हे डोकं लावतेत महाराज. माझं एक सांगणं आहे तुम्हाला, शेततळं बांधल्यानंतर तुमचं गाव सुजलाम सुफलाम नक्की होईल, पण सप्ताह केल्यानंतर तुमचा जो माथा आहे ना हा सुजलाम सुफलाम होईल. शेततळ्यानं नाही होणार, सप्त्यानं होणार आहे. आणि सप्त्यानं आपला धर्म जिवंत राहणार आहे, जागरूक राहणार आहे. आणि आजकाल सप्त्याची गरज याच्यासाठी आहे जावळे महाराज, की आता आपल्या धर्मावरती खूप मोठी संकट यायला लागली. तुम्ही रोज TV मोबाईल पाहणारी माणसं आहेत, विस्तृत सांगायची गरज नाही. आपला धर्म टिकला पाहिजे, जपला पाहिजे, म्हणून सप्ताह करणं गरजेचं आहे. सप्ताहामध्ये आपण रोज कीर्तन ऐकतो, रोजच्या कीर्तनातून एक शब्द घरी घेऊन गेले पाहिजे. आजच्या माझ्या कीर्तनातला एक शब्द घरी घेऊन जा, माझं कीर्तन सार्थकी लागेल, मागणीचा दिवस सार्थकी लागेल. आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्याला एक मागणी मागतोय, अपेक्षा आहे तुम्ही सगळे पूर्ण करा. उद्या सकाळी उठल्यानंतर, स्नान झाल्यानंतर जेवढे हिंदू असतील त्या प्रत्येकाला माझं मागणं आहे की काहीच नका करू, फक्त कपाळाला गंध लावा, कुंकू लावा, गोपीचंद लावा, बुक्का लावा, अष्टीगंध लावा, काही लावा, फक्त कपाळाला गंध लावा. आपल्या हिंदू धर्माचं ते भूषण आहे. आपला धर्म आपण जपला पाहिजे. धर्मावरती खूप मोठी संकट येत आहेत, इथून पुढच्याही काळामध्ये येणार आहेत. ती जर परत लावायची असतील तर आपल्याला तितकं जागरूक, तितकं सजग राहिलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची गरज नाही. हिंदू धर्म इतका महान आहे, श्रेष्ठ आहे, तपस्वी आहे की आपल्यामध्ये अशी काही माणसं आहेत, कितीही अडचणी आल्या, कितीही परकीय आक्रमण आले, परतून लावायची ताकद ज्या धर्मामध्ये, त्याचं नाव आहे हिंदू धर्म. म्हणून सप्ताह करायचे, हिंदू धर्माची जोपासना, रक्षण, संवर्धन करण्यासाठी सप्ताह करायचे. या सप्त्यामधून परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे. धर्माची ज्योत प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेटली गेली पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात तरुण मंडळी इकडे आली पाहिजे. तरुण मंडळीनं दुसरीकडे जाऊ नये या मताचं मी अजिबात नाही. तुमचं ते वय आहे, नक्की जा, पण तिकडून थोडासा वेळ काढून आपल्या धर्माकडे सुद्धा लक्ष द्या, धर्माचा विचार करा. काही विचार जर केले 10-10, 12-12 वर्षाची पोरं अतिरेकी होत आहेत आणि त्यांच्या धर्मासाठी लढतात, आणि आपले 30-35 वर्षाची टोनगे विचार सुद्धा करत नाही. ते म्हणते जाऊ दे, चढ बघतीन बाकीचे. अरे बाकीचे कवा बघतीन? तुमच्या घरापर्यंत यायला लागलं. आता जे कुठंतरी दुसऱ्या राज्यात घडत होतं ते महाराष्ट्रात घडायला लागलं, महाराष्ट्रात घडत होतं ते आपल्या जिल्ह्यात घडायला लागलं, जिल्ह्यात घडत होतं ते तालुक्यात घडायला लागलं, तालुक्यात घडत होतं ते गावात घडायला लागलं, गावात घडत होतं ते आपल्या घरापर्यंत आलं, आणि घरातलं कधी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल सांगता येणार नाही. म्हणून जाता जाता नम्रतेची विनंती, जागरूक व्हा, सावध राहा, एकजुटीनं राहा. जरी आपल्या धर्मातल्या एखाद्या व्यक्तीकडून काही चुकलं त्याला उदार अंतकरणानं क्षमा करा आणि सगळे एकत्र या, गुण्या गोविंदानं आनंदानं परमार्थ करा, धर्माचं रक्षण करा. हीच मागणी आपल्या सगळ्यांच्या चरणी व्यक्त करतो. बोलताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल मला परत करा, चांगलं वाटलं असेल त्याच्यावरती विचार करा. आदरणीय शिंदे महाराज, आदरणीय योगेश महाराज, आदरणीय जावळे महाराज, आदरणीय गुरुजी, सगळी टाळकरी मंडळी, आमचे असणारे माऊली या ठिकाणी रंग कीर्तनाचा यूट्यूब चॅनल या ठिकाणी आजच्या कीर्तनाच्या शूटिंगसाठी आलेलं आहे. आपण निश्चितच त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर कीर्तनं त्या चॅनलवरती आपल्याला पाहायला, ऐकायला मिळणार आहेत. आपण सगळी मंडळी माझ्यासोबत आलेले, आमचे खुशालदादा असतील, आमचे असणारे आदरणीय आबाजी मामा असतील, इकडे आता सगळी बरीचशी चेहरे माझ्या ओळखीचे, सगळ्यांची नावं घेऊन अजून वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. कमिटीच्या वतीनं आमचे असणारे आदरणीय गीताराम दादा यांनी फोन केला, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. आदरणीय सरपंच मॅडम याही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन. गोड सिस्टीम लावणारे युवराज दादा, तुमचे आभार, सगळ्यांचे आभार मानतो. आणि लांबलेल्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.